बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात KG to PG व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टंट देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट। उच्च विद्याविभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगतीपथावर आहे। पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ विद्यालय, BA, BCom, MA, MCom, BBA, BCA, BCS, DSM, DMLT, DEd, BEd, MBA, PGDM, ANM, GNM, CBSE, इंग्रजी माध्यम तसंच मराठी माध्यम असे एकाच छताखाली विविध अभ्यासक्रम या संस्थेच्या विविध कॅम्पसमध्ये शिकवले जातात। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे सर्व एक्सटर्नल अभ्यासक्रमही इथे उपलब्ध आहेत। शिवाय बदलत्या काळाचा विचार करून संस्थेमध्ये ऍक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटोग्राफी आणि स्किल डेव्हलपमेंट हे कोर्सेस सुद्धा शिकवले जातात। तर योगा आणि मेडिटेशन सारखे वर्ग कॅम्पसमध्येच घेतले जातात। तसंच 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना JEE आणि NEET यासारख्या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून IIT मधून शिक्षण घेतलेल्या तज्ञ प्राध्यापकांकडून संस्थेत मोफत क्लासेस घेतले जातात। 2014 साली सुरू झालेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये आज 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात, तर 1500 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात। संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकावा म्हणून शिक्षक भरती करताना त्यांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात। प्रसन्न आणि सुंदर कॅम्पस, प्रशस्त आणि अद्ययावत क्लासरूम, वर्गात डिजिटल बोर्ड, KG to PG ई-लर्निंग, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक, थेअरी सोबत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर, विविध क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असं शिक्षण हे या संस्थेचं वेगळेपण। भारतीय संस्कृतीसोबत अमेरिकन तत्वज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी इथे विद्यार्थ्यांना मिळते। सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून युवा संसद सुरू केली। महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात। केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मंत्री, मुख्यमंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आहे। विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालयात विशेष शौर्यासाठी शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकर जाधवर करंड जाधवर सायन्स फेअर, नशामुक्ती अभियान, मदिरा छोडो दूध पिओ हा 31 डिसेंबरला उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला, आदर्श शिक्षक पुरस्कार हे उपक्रम राबवले जातात। जाधवर सायन्स फेअर मध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केले जाते। कंबा आणि शिका योजनेअंतर्गत 50 विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी दिली जाते। आर्मी, पोलीस, पत्रकार, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स चालक या क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना या शैक्षणिक संस्थेत KG to PG पर्यंत शैक्षणिक शुल्कात 50% सवलत दिली जाते, तर मुलींसाठी 11वी ते PhD पर्यंत विशेष स्कॉलरशिप दिली जाते। आज कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा हा तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि पॅकेजवर गणला जातो। मॅजिक बस, जस्ट डायल, रुबी हॉल, HDFC बँक, बजाज अलियन्स, फ्लिपकार्ट, टाटा कॅपिटल, टाटा AIG, विप्रो, सह्याद्री हॉस्पिटल अशा नामांकित कंपन्या दरवर्षी या संस्थेतील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी देतात। 100% विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संस्थेमार्फत संधी देतात। लवकरच 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा संस्थेचा मानस आहे। रिअल इस्टेट, बांधकाम, हॉटेल, सेवा, चित्रपट निर्मिती अशा विविध उद्योग क्षेत्रातही जाधवर ग्रुप अग्रेसर। पुणे या विद्येच्या माहेरघरात
फास्टेस्ट ग्रोईंग असणारी ही शैक्षणिक संस्था लवकरच महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था बनण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करत आहे. त्यांच्या या वाटचालीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं. मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं. युवक हा केंद्रबिंदू मानून देशाची ध्येय धोरणं राबवली तर भारत महासत्ता राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही असं मानणार आणि आपल्या शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कटिबद्ध असणारं व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधव. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील वडजी या खेडेगावात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचे वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर यांचा जन्म झाला. घरच्या आर्थिक संकटांवर मात करत आपलं शिक्षण घेत असताना प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर सरांनी समाजाप्रती असणारी बांधिलकी कधीही कमी होऊ दिली नाही. पुण्यात येऊन प्राध्यापकाची नोकरी करता करता त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. उत्तम वक्ता, विद्यापीठात अधिष्ठाता, बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अशा एकाच वेळी अनेक पदांवर ते कार्यरत आहेत. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणूनही त्यांनी 5 वर्ष काम केले. अशा या कर्तृत्ववान व्यक्तीच्या घरात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचा जन्म पुण्यात झाला. अतिशय कमी वयात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी जाधवर ग्रुप आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डिप्लोमा इन ह्युमन राईट्स, डिप्लोमा इन लेबर लॉ, डिप्लोमा इन कॉर्पोरेट लॉ, सायबर लॉ, एमकॉम, LLB, MBA, PGDHRM, LLM अशा अनेक पदव्या त्यांनी कमी वयातच संपादन केले. 1995 साली एका कन्या शाळेपासून सुरुवात झालेला शिक्षण संस्थांचा हा प्रवास आज 80 शाखांपर्यंत पोहोचलाय. त्यापैकी 40 शैक्षणिक संस्थांची जबाबदारी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर स्वतः सांभाळतात. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांना आजपर्यंत महाराष्ट्र रत्नभूषण पुरस्कार, दिल्ली येथील राष्ट्रीय एकता पुरस्कार अशा वेगवेगळ्या 40 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. भविष्यात जन्मभूमी आणि कर्मभूमी या ठिकाणी 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा मानस आहे. रिअल इस्टेट, बांधकाम व्यवसाय, शिक्षण, हॉटेल, सेवा क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात जाधवर ग्रुप सध्या कार्यरत आहे. हे सर्व यश मिळवताना वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, आई सुरेखाताई सुधाकरराव जाधवर यांचं मोलाचं मार्गदर्शन असल्याचं ते आवर्जून सांगतात. अशा या कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्वाच्या कार्याला मानाचा त्यांचं यशाचं शिखर हे असंच विस्तारत जावं आणि समाजाशी त्यांचं नातं असंच वृद्धिंगत हो यासाठी आमच्या शुभेच्छा सदैव त्यांच्या पाठीशी. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत, पुण्यवंत, वर्धवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षायचा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणी. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला अभिवादन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. मी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या नात्यानं आपल्या सर्वांचं 4th डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन लेक्चर सिरीज म्हणजेच 4थ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जे ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील लोकांना, गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातील लोकांना, आदिवासी लोकांना जे ब्रीद दिलं तेच ब्रीद नव्यानं विद्यार्थ्यांना, या देशातील युवकांना आणि परत एकदा सर्व जनतेपर्यंत हे ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पोहोचलं पाहिजे म्हणून हा एक आगळा वेगळा उपक्रम जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मागील 4 वर्षापासून आपण त्या ठिकाणी घेत आहोत. मला सांगताना आनंद वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जी व्याख्यानमाला आपण सुरू केली ती ह्या व्याख्यानमालेला आपल्यासोबत जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व शैक्षणिक शाखा, त्याचबरोबर लायन्स क्लब इंटरनॅशनल, लायन्स क्लब पुणे पर्ल, लायन्स क्लब ग्लोबल टीचर यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडत आहे. हा कार्यक्रम घेत असताना याचं अजून एक आगळं वेगळं महत्त्व आहे. जर आपण पाहिलं तर या कार्यक्रमाची जी थीम आपण दिलेली आहे पत्रिकेमध्ये ती अशी आहे, द इव्हॉल्विंग क्लासरूम ऑफ 50,000+ स्टुडंट टू स्ट्रेंथन द इंडियन डेमोक्रेसी. भारतीय लोकतंत्राला मजबूत करण्यासाठी 50,000पेक्षा जास्त युवकांचं ही एक क्लासरूम आहे असं आपण त्याला त्या ठिकाणी संबोधलेलं आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम घेत असताना ह्या कार्यक्रमाला फार मोठ्या प्रमाणावरती अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण या कार्यक्रमाचं हे 4थं वर्ष जरी असलं तरी मागील 3 वर्षामध्ये, वर्ष पहिलं, दुसरं, तिसरं आणि हे 4थं वर्ष, मागच्या 3 वर्षामध्ये जवळपास 30 विषय, 30 वक्ते, 30 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावरती, त्यांच्या धोरणांवरती, त्यांच्या विविध पैलूंवरती, त्यांच्या विविध विचारांवरती त्या ठिकाणी विचारमंथन झालं. आणि याही वर्षी 4थ्या वर्षी अजून 10 वक्ते, 10 नवीन विषय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, त्यांचे विचार, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी परत एकदा अभ्यासाला 10 वक्ते आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ते येणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की किती हे विशाल व्यक्तिमत्व आहे की जवळपास ते मागचे झालेले 30 दिवस, हे आता होणारे 10 दिवस म्हणजे 40 दिवस, 40 विषय, 40 वक्ते, तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र अजून देखील संपलेलं नाही. किती 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 हे विशाल व्यक्तिमत्व आहे याचा विचार आज आपण या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणून त्यांचे विचार हे समाजातील गोर गरीब, शोषित, दलित, वंचित, आदिवासी समाजातल्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. एवढंच नाही तर ते सर्व घटकांमध्ये पोहोचलं पाहिजे. सर्व घटक ज्या वेळेसला मी म्हणतो त्यावेळेसला शिक्षक, इंजिनियर्स, डॉक्टर, लॉयर्स, बिझनेस कम्युनिटी ह्या सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि सगळ्या जाती धर्माची लोक याच्यामध्ये आलीच पाहिजेत. याचा प्रयत्न हा माझा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आहे. कारण माझं वैयक्तिक एक मत आहे आणि ते मत असं आहे की आपल्या देशातली जी थोर महापुरुष होऊन गेलेली आहेत यांना आपण जातीच्या बेड्यांमध्ये बांधलेलं आपल्याला अत्यंत मोठ्या प्रमाणावरती दिसतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. आज जर आपण बाबासाहेबांचा विचार केला तर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, लहुजी वस्ताद एका समाजाचे, वासुदेव बळवंत फडके एका समाजाचे, त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले अजून एका समाजाचे. असं समाजांमध्ये आपण ह्या सगळ्या लोकांना जे वाटून टाकलेलं आहे याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणावरती आपल्या देशाचं नुकसान आणि त्यांनी जे विचार आपल्याला दिले या विचारांची कुठंतरी मोठ्या प्रमाणावरती पायमल्ली आपल्या सगळ्या लोकांकडनं होतीये हे मानणारा मी एक युवक त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून सगळ्यांपर्यंत विचार पोहोचले पाहिजे. आज जर आपण पाहिलं तर सगळ्याच्या सगळ्या त्या ठिकाणी जेवढे काही पॉलिटिकल पार्टीज आज आहेत ज्यांचं 2024ला इलेक्शन आहे लोकसभेचं, 2024ला दिवाळीमध्ये आपले विधानसभेचे इलेक्शन्स आहेत, यात जर दोन्हीमध्ये पाहिलं तर हे लोकांनी मॅनिफेस्टोज काढायला सुरुवात केलेली. या मॅनिफेस्टोचा जर आपण विचार केला किंवा ज्यांना मॅनिफेस्टोला आपण त्या ठिकाणी जर म्हणलं की तर त्यांचं काय ते काम करून दाखवणार आहे त्या 5 वर्षामध्ये, कोणाला कशा पद्धतीचे न्याय देणार आहे, कोणाला कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी पुरवल्या जाणार आहेत, या सगळ्या गोष्टी ही जी लोक त्या ठिकाणी मॅनिफेस्टोमध्ये देतात, मला सांगताना आनंद वाटतो की या सगळ्या गोष्टींचा विचार 75-80 वर्षापूर्वी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना आणि ज्या वेळेसला संविधान लागू झालं त्यावेळेसला सुद्धा त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा विचार झालेला आपल्याला मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी दिसतो. आज जर आपण विचार केला तर स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, नवीन युवकांना त्या ठिकाणी व्यवसायासाठी पुढे आणलं पाहिजे, हे सगळे विचार आत्ताचं सरकार आत्ता कुठंतरी करतंय किंवा त्याच्यामध्ये ह्या सगळ्या लोकांना पाठबळ देत आहे. परंतु ज्या लोकांना न्याय हक्क नव्हते, ज्या लोकांना शिवताशिवत त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती होती, ज्या लोकांना पाण्याचा त्या ठिकाणी अधिकार नव्हते, ज्या लोकांना मंदिरामध्ये जाण्याचे अधिकार नव्हते, ज्या लोकांना फार मोठ्या प्रमाणावरती ह्युमन राईटची पायमल्ली ज्या लोकांची फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी केलेली होती, या सगळ्या लोकांना आपापल्या पायावरती ही लोक उभा झाली पाहिजेत. आणि एवढंच नाही तर ही पायावरती उभी होऊन मोठी बिझनेसमॅन झाली पाहिजे, यांच्याकडे देखील पैसा आला पाहिजे, यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे,
या सगळ्या गोष्टीची व्यवस्था ही संविधानामध्येच अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कायद्याच्या माध्यमातून करून देण्याचं काम हे त्यावेळेसला या आपल्या महान थोर पुरुषानं त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि म्हणून ही जी दूरदृष्टी आहे, या दूरदृष्टीला त्या ठिकाणी आज मला सलाम करावासा वाटतो. आज या ठिकाणी मी आपल्याशी बोलतोय, अनेक लोक विचार मांडतायत. या कार्यक्रमाच्या खाली सुद्धा जे कमेंट्स येणार त्या कमेंटमध्ये तुम्ही तुमचे विचार मांडू शकतात. हे कुणामुळे आहे? मला आज पाहिजे त्या देवाची मी पूजा करू शकतोय, मला पाहिजे ते लिहू शकतोय, पाहिजे ते बोलू शकतो, पाहिजे ते करू शकतो, पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकतोय. हे कुणामुळे आहे? तर ते एकमेव माणूस आहे आणि त्या माणसाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि ती गोष्ट आहे ती म्हणजे भारतीय संविधान. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी आज विसर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पडलेला दिसतो. आजचे जे युवक आहेत, म्हणजे एका शास्त्रज्ञाला विचारलं, एका इतिहासकाराला विचारलं की तुमच्या देशामध्ये तुम्हाला काय वाटतं भारत देशाबद्दल, कशा पद्धतीनं आहे, ह्याची प्रगती कशा पद्धतीनं होईल. त्यावेळेसला त्यांनी सांगितलं की तुमच्या देशाच्या युवकांच्या तोंडामध्ये कोणतं गाणं आहे मला सांगा, मी त्या देशाचा इतिहास काय होता, त्या देशाचं भविष्य काय हे मी तुम्हाला सांगतो. आज आमच्या युवकांच्या तोंडातलं जर गाणं आपण पाहिलं तर सरफरोशी की तमन्ना हमारे दिल में है, देखना है दम कितना बाजू कातिलों में है, असे म्हणणारे भगत सिंग. जब से हमें पता चला है कि हम मरने वाले हैं तब से हम हमारे सिरों पे कफरमान कातिलों को ढूंढ चले हैं, असे म्हणणारे चंद्रशेखर आझाद. असे युवक आणि अशी गाणी आमच्या युवकांच्या तोंडामध्ये होती. आज आमच्या युवकांच्या तोंडामध्ये कोणतं गाणं आहे? मैं तो सुपरमॅन सलमान का फॅन. आणि म्हणून आजचे जे युवक आहेत, या युवकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, महात्मा गांधी, त्याच्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, छत्रपती संभाजी महाराज, झाशीच्या राणी, या थोर पुरुषांचा अभ्यासच आमच्या युवकांना त्या ठिकाणी नाहीये. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की युवकांना दोष देणं हे त्या ठिकाणी आता बंद केलं पाहिजे. आणि म्हणून एक शिक्षण संस्था चालक म्हणून ज्या वेळेसला आज जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये 25,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यावेळेसला माझं मत असं आहे की या युवकांना कोणताही दोष न देता, कारण आज आमची शिक्षण पद्धती जर बघितली तर जी इंग्रजांनी बनवलेली होती ती जशीच्या तशी शिक्षण पद्धती आज देखील आम्ही त्या ठिकाणी अंमलामध्ये आणलेली आहे आणि त्याच्यावरतीच आमचं कामकाज मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. आज आमच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा विचार केला तर 4वी-5वीच्या पुढे शिवाजी महाराज नाही, संभाजी महाराज नाही, स्वातंत्र्यवीर सावरकर नाही, वासुदेव बळवंत फडके नाही, स्वामी विवेकानंद नाही, झाशीच्या राणी नाही, जिजामातांचा इतिहास नाही, या कोण्याही मोठ्या लोकांचा, महाराणा प्रतापांचा इतिहास नाही, ह्या कोणत्याही मोठ्या लोकांचा इतिहास नाही. मग ह्या लोकांनी, आमच्या युवकांनी ह्या लोकांकडनं प्रेरणा घ्यायची कशी? आणि नुसतीच ह्यांची नावं घ्यायची आणि युवकांना शिव्या घालत बसायचं की हे युवक या सगळ्या लोकांचा विचार करत नाही, त्यांचे विचार त्या ठिकाणी सांगितले जात नाही. आणि म्हणून याचे दोन परिणाम झाले. आज युवकांना शिव्या घातल्या जातात या सगळ्या लोकांच्या नावानं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे जर विचारच समजले नाही तर त्या लोकांनी त्यांचा आदर्श घ्यायचा कसा आणि त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या कशा करायच्या. आज शिवाजी महाराजांची जयंती असू द्या, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू द्या, आज ह्या त्यांच्या जयंतीला आजचे युवक हे दारू पिऊन, व्यसन करून, त्या ठिकाणी गाडींचे हॉर्न वाजवत, डीजेचा मोठमोठा आवाज करून त्या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणावरती अराजकतेकडं हे जयंती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती नेण्याचं काम केलेलं आहे. डीजे वाजवला नाही पाहिजे असं माझं म्हणणं नाही. त्यांची जयंती पुण्यतिथी जेवढा जोश अंगामध्ये असेल तितक्या जोशाने ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या पाहिजेत. परंतु ज्या लोकांनी व्यसनापासून लांब राहा म्हणून सांगितलं, ज्या लोकांनी महिलांचा सन्मान करा म्हणून सांगितलं, ज्या लोकांनी राष्ट्रप्रथम म्हणून सांगितलं, याचा विचार आज आपण करतोय का त्यांच्या जयंतीच्या दिवशी? याचा विचार आज आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांची पहा जरा, आपणही त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा. आज बाबासाहेबांचा जर संघर्ष आपण पाहिला, या लोकांना नीट शाळेमध्ये बसता आलं नाही, या लोकांना खायला चांगलं अन्न मिळालं नाही, या लोकांना प्यायला पाणी त्या ठिकाणी मिळालं नाही. प्रत्येक ठिकाणी हुडतूड करून, जात दाखवून सगळ्यात खालच्या थराला ते कसे आहेत याची जाणीव करून देण्याचं काम अत्यंत मोठ्या प्रमाणावरती केलं. तरी सुद्धा ती लोक मनानं हारली नाहीत. त्यांनी स्वतःचा फक्त विचार केला नाही, तर त्यांनी या हजारो शोषित, दलित, वंचित, आदिवासी समाजातील लोकांच्या उद्धारासाठी स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी घालवलं आणि लाखो करोडो लोकांचा उद्धार त्या ठिकाणी करून दिला. ही प्रेरणा आपल्याला त्यांच्याकडनं घ्यावी लागेल. आणि एवढंच नाही तरी शिक्षण थांबवलं नाही, कोणत्याही वाईट मार्ग त्या ठिकाणी अवलंबला नाही. अत्यंत स्वच्छ सुंदर चरित्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि म्हणून हे विचार सगळ्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, हे विचार प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. हा विचार आमचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आहे. आज जर आपला विचार झाला, आज आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार करा,
भारत देशाचा विचार करा. तर याच्यामध्ये एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात येऊ शकते, ती म्हणजे की आज आपला देश हा परत एकदा फाळणीच्या उंबरठ्यावरती जातोय का काय, याची भीती मला माझ्यासारख्या युवकाला त्या ठिकाणी वाटू लागलेली. ज्यावेळेसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की या देशाची फाळणी एकदा धर्माच्या याच्यावरती झालेली आहे, नंतर ही फाळणी परत एकदा जातीवरती त्या ठिकाणी देशाची फाळणी होऊ शकते. आज प्रत्येक समाजाच्या आरक्षणासाठी त्या ठिकाणी मागणी. आज मराठा समाज आहे, ब्राह्मण समाज आहे, मुसलमान समाज आहे, धनगर समाज आहे, अजून इतर अनेक समाज आहेत जे की त्या ठिकाणी आरक्षणाची मागणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी करतायत. आणि या सगळ्या आरक्षणाची मागणी करत असताना कुठंतरी देश हा आपला मागं सुटत चाललेला आहे, याचा देखील विचार आपल्याला गांभीर्याने या ठिकाणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून प्रत्येक समाजामध्ये अनेक त्या ठिकाणी लोक आहेत, या सगळ्याच लोकांना आरक्षणाची गरज आहे असं नाहीये. आणि त्याच्यामुळं आर्थिक मूल्य लक्षामध्ये घेता ज्याची जशी आर्थिक परिस्थिती त्याला त्या पद्धतीचं आरक्षण हा विचार देखील आज आपल्याला त्या ठिकाणी करणं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती गरजेचं आहे. कारण हा जर विचार आपण नाही केला तर येणाऱ्या कालावधीमध्ये हा देश परत एकदा फाळणीच्या उंबरठ्यावरती उभा राहील. नसेल तर फार मोठ्या प्रमाणावरती अराजकता आपल्या देशामध्ये माजू शकते. हा विचार आज आपल्याला या ठिकाणी करणं, या आंबेडकर व्याख्यानमालेच्या निमित्तानं करणं आज आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. आज ही व्याख्यानमाला घेत असताना कोरोनामध्ये ही व्याख्यानमाला चालू झाली. 2021-22 साली कुणालाही त्या ठिकाणी कोणतीही जयंती, पुण्यतिथी, सण वार कोणत्याही गोष्टी साजऱ्या करता येत नव्हत्या. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणली की एक वेगळाच उत्साह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणली की एक वेगळीच पॉझिटिव्हिटी ही समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये त्या ठिकाणी असते. आणि म्हणून या लोकांपर्यंत एखादा कार्यक्रम पोहोचला पाहिजे. नुसतं नाच गाणं न करता एक विचारात्मक काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाला साजेस असं असेल, त्यांना आवडणारी गोष्ट आपण केली पाहिजे. म्हणून ही आपण व्याख्यानमाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती चालू केली. 2021, 22, 23 साली आपण ही ऑनलाईन घेतली आणि याही वर्षी आपण ही व्याख्यानमाला ऑनलाईन आपण त्या ठिकाणी घेतोय. हा कार्यक्रम घेत असताना हा कोणत्याही आपण झूम ॲपवरनं घेत नाहीये, MS टीमवरनं घेत नाहीये किंवा गुगल मीटवरनं घेत नाही. हा जाणीवपूर्वक युट्यूबवरती हा कार्यक्रम आपण घेतोय की जेणेकरून जोपर्यंत इंटरनेट आहे, जोपर्यंत युट्यूब आहे, चिरकाळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध विषयांवरचे मार्गदर्शन हे तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी ऐकायला मिळाले पाहिजेत, आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ऐकायला मिळाले पाहिजेत. म्हणून याचं नियोजन आणि आयोजन संस्थेच्या वतीनं अत्यंत गांभीर्यपूर्वक विचार करून त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. आज हा कार्यक्रम त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 14 एप्रिल 2024 ते 23 एप्रिल 2024 जवळपास 10 दिवस हा कार्यक्रम त्याच्यामध्ये चालणार आहे. आणि ज्याच्यामध्ये अत्यंत विविध मान्यवर हे त्यांचे मार्गदर्शन अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना करतील. आज या वर्षी जर आपण विचार केला तर 4थ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेमध्ये अनेक वेगवेगळे विषय आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. भारतीय संविधान व सत्याग्रह, राष्ट्रपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान सभेतील समारोपाचे भाषण, भारतीय संविधान व आपण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कामगार विषयीचे धोरण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला काय दिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वादी चळवळीत महिलांचे योगदान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शैक्षणिक धोरण, अशा विविध गोष्टींवरती त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे किती विशाल व्यक्तिमत्व आहे बघा. सत्याग्रह आहे, महिलांचं धोरण आहे, संविधान आहे, कामगारांचं धोरण आहे, त्यांचं वैयक्तिक चरित्र आहे, शैक्षणिक धोरण आहे. वेगवेगळ्या विषयांवरती याही वर्षी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन हे मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होणार आहे. डॉक्टर सुधाकरराव जाधव सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण नेहमीच त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने घेऊन चांगले मान्यवर या कार्यक्रमाला आले पाहिजेत, हा प्रयत्न आपला त्या ठिकाणी असतो. डॉक्टर जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मागील 25 वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान या सगळ्या क्षेत्रातले कार्यक्रम आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये घेत असतो. ही विद्यार्थ्यांसाठी मेजवानी, कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल आणि कोणत्या दर्जाचे विचार आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे असतील तर हे या संस्थेच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ही सगळी लोक त्या ठिकाणी घेऊ शकतात. आणि म्हणून एक त्याचाच भाग म्हणून मागच्या 7 वर्षापूर्वी सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत, युवकांनी चांगल्या राजकारणामध्ये आलं पाहिजे, व्हाईट कॉलर लोक राजकारणामध्ये आली पाहिजेत,
डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, लॉयर असतील, टीचर असतील, ह्या सगळी लोक, फार्मासिस्ट असतील, ही सगळी लोक त्या ठिकाणी राजकारणामध्ये आली पाहिजे. ज्यावेळेसला त्यांचे नवीन विचार राजकारणाला मिळतील त्यावेळेसला नक्कीच हा देश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा विचार आपण त्या ठिकाणी घेऊन की म्हणजे गरीबाच्याच पोटातून गरीब जन्माला यावा का, राणीच्याच पोटातून राणी जन्माला यावी का, राजाच्याच पोटातून राजा जन्माला यावा का, तर वाड्या वस्तीत तांड्यांवरच्या मुलांना देखील त्या ठिकाणी सरकारमध्ये वेगळं स्थान मिळालं पाहिजे. म्हणून त्यांच्या ट्रेनिंगसाठी त्यांना चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी युवा संसदेची प्लॅटफॉर्म आपण त्या ठिकाणी तयार केली की ज्याच्यामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक मान्यवर, मंत्री, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, समाजातील विविध घटकांमध्ये काम करणारे अत्यंत महत्त्वाचे मान्यवर या सगळ्या लोकांना आपण त्याच्यामध्ये बोलवलं. आणि त्याचाच एक एक्सटेंडेड व्हर्जन म्हणून, त्याचाच एक पुढचा भाग म्हणून 4थी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेचा हा एक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय की ज्याच्यामध्ये लोकतंत्र बळकट कसा आपल्याला करता येईल, या देशाच्या विषयी या सगळ्या लोकांना एक आस्था कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीची तयार होईल याचा विचार अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तो केलेला आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं की ज्या विचारानं ही व्याख्यानमाला चालू केलेली आहे ते अत्यंत स्पष्ट आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आज देखील अनेक अशी लोक आहेत ज्यांच्यापर्यंत शिक्षण हे घेण्याची त्यांची ऐपत अत्यंत चांगल्या पद्धतीची नाहीये किंवा त्या लोकांना मार्गदर्शन करणारे लोक अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कमी आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडनं काहीतरी चांगली प्रेरणा घेतली पाहिजे आणि आयुष्यात कसं पुढे जाता येईल याचा प्रयत्न या सगळ्या लोकांना करता आला पाहिजे. म्हणून अशा पद्धतीच्या ऑनलाईन व्याख्यानमालेचं आयोजन आणि नियोजन हे आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आज माझी एकच विनंती या ठिकाणी राहणार आहे की आपण सर्वांनी जेवढी काही या ठिकाणी भाषणं होतील, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या व्याख्यानमालेमधली देखील भाषण आपण ऐका, 4थ्यामधली तर आपण ऐकालच, परंतु 4हीचा अभ्यास अत्यंत चांगल्या पद्धतीने करा. आणि रोजच्या रोज जेवढे व्हिडिओज या ठिकाणी अपलोड होणार आहेत ते सगळेच्या सगळे व्हिडिओ आपण त्या ठिकाणी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्या लोकांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. आणि नुसतंच हा कार्यक्रम आपण कोणते क्लासरूममध्ये घेत नाही, हॉलमध्ये घेत नाही, 1000-2000 पोरांसमोर घेत नाही, तर हे लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. भारताच्या बाहेर सुद्धा जी लोक आहेत त्यांच्यापर्यंत देखील हे विचार पोहोचले पाहिजेत आणि आपल्या मराठी भाषेमध्ये त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. हा प्रयत्न आमचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आहे आणि नक्कीच या प्रयत्नांना त्याच्यामध्ये यश येईल. अत्यंत प्रामाणिक प्रयत्न हा आमचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावे, त्यांनी त्यांच्याकडनं काहीतरी चांगल्या गोष्टी शिकाव्यात आणि आपल्या आयुष्याच्या पूर्ण वाटचालीमध्ये त्या अंमलामध्ये आणाव्यात आणि आपलं आयुष्य अत्यंत चांगल्या पद्धतीचं घडवून घ्यावं, हीच आशा आणि अपेक्षा आम्हाला त्या ठिकाणी आहे. आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी जुळलात, मी आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावन स्मृतीला पुनश्च एकदा अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. डॉक्टर V.B. गायकवाड स्वकर्तृत्वाने शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे प्राचार्य डॉक्टर V.B. गायकवाड हे शिक्षण विश्वातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. रसायनशास्त्र, पर्यावरण विज्ञान या विषयांमध्ये त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचे ते आजी सदस्य आहेत. डॉक्टर V.B. गायकवाड हे नाशिकच्या KTHM कॉलेजचे प्राचार्य होते. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचे माजी संचालक, विज्ञान विभागाचे अधिष्ठाता म्हणून सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्यांचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर 100हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांना अध्यापनातील तब्बल 40 वर्षांचा अनुभव असून त्यांना आदर्श शिक्षक, आदर्श प्राध्यापक, महाराष्ट्र शासनाचा ई-गव्हर्नर्स अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विविध संस्थांवर ते सल्लागार सदस्य आहेत. पुणे विद्यापीठाला सर्वोत्तम नॅक मानांकन मिळवून देण्यात मोलाची भूमिका त्यांनी बजावली आहे. तसेच विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात त्यांचे योगदान आहे. शैक्षणिक व प्रशासकीय स्तरावर आपल्या अनुभवांचा लाभ ते अन्य संस्थांना मार्गदर्शकाच्या रूपाने देत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये दीपस्तंभ बनून त्यांना प्रगतीची दिशा देणारे जीवन आणि अनुभव लाभलेल्या डॉक्टर V.B. गायकवाड यांच्या कार्याचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो.
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक अनेक शुभेच्छा. आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार यावर भाष्य करणार आहेत किंवा माझे विचार मांडणार आहेत. सर्वप्रथम मी डॉक्टर सुधाकर जाधवर यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी अशा महनीय व्यक्तीवर विचार मांडण्याची मला त्यांनी संधी प्राप्त करून दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित व बहुजन समाजाच्या हितासाठी कायमच शिक्षणाचं महत्त्व हे पटवून दिलेलं आहे. त्यांची अशी अपेक्षा असायची की बहुजन समाजाने भरपूर शिकावं, शिक्षित व्हावं, ज्यामुळे आपला भारत देश समृद्ध होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः उच्च विद्या विभूषित होते. त्यांची अशी अपेक्षा होती की फक्त ज्ञान मिळवणं हे आपलं कर्तव्य नाही, पण ज्ञानाला चारित्र्याची जोड असली पाहिजे. हे सांगत असताना ते असं सांगतात की शिक्षणामुळे आर्थिक, सामाजिक व राजकीय क्रांतीला एक अधिष्ठान प्राप्त होते, किंवा तो त्याचा मूलाधार आहे, किंवा तो त्याचा पाया आहे. म्हणून शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांचं असंही म्हणणं होतं की ज्ञान प्राप्त करण्यासाठी ते ज्ञान खूप सखोलपणे आपण त्याचा विचार करून प्राप्त केलं पाहिजे, आणि त्यासाठी आपल्या सर्वांची जबाबदारी असते तर विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरित करणं किंवा त्यांना मोठ्या प्रमाणात वाचनासाठी प्रेरणा देणं ही काळाची गरज आहे. याच अनुषंगाने त्यांनी असे विचार मांडले होते की आपल्याकडे समाज जर चांगला सुधारायचा असेल तर त्यासाठी निश्चितपणे आपण वाचन संस्कृती जी आहे तिला खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपल्या सर्वांना माहिती आहे की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये डॉक्टर आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेश येथील महू या ठिकाणी झाला. त्यांचा जन्माचा दिवस जो आहे तो 14 एप्रिल 1891 आहे. त्यांचे वडील रामजी सकपाळ हे सैन्यामध्ये मेजर होते, परंतु त्यांचा जन्म झाल्यानंतर 3च वर्षांनी त्यांचे वडील हे सेवानिवृत्त झाले. त्यांचे वडील हे स्वतः महत्वाकांक्षी होते, स्वावलंबी होते आणि स्वतंत्र प्रवृत्तीचे होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संत कबीरांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मानंतर 3 वर्षांनी जेव्हा ते सेवानिवृत्त झाले, त्यानंतर त्यांनी महूवरनं त्यांच्या मूळच्या गावी स्थलांतर केलं. परंतु सेवानिवृत्तीनंतर मिळणारं वेतन हे पुरेसं नसल्यामुळे किंवा त्या वेतनामध्ये संपूर्ण कुटुंब चालवणं हे दुरापास्त असल्यामुळे त्यांनी सातारा येथील नोकरी पत्करली. सातारा येथील सरकारी जे सार्वजनिक डिपार्टमेंट होतं तिथं त्यांनी कोठावडा म्हणून सर्व्हिस सुरू केली. ही सर्व्हिस सुरू असतानाच मला वाटतं 1896 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवायला सुरुवात केली. पण त्याच दरम्यान दुर्दैवाने त्यांच्या आईचा मृत्यू झाला आणि काही दिवसांनी साताऱ्यातली त्यांची सर्व्हिसही संपली. साताऱ्यातली सर्व्हिस संपल्यानंतर त्यांनी मुंबई येथे डबक चाळीमध्ये राहण्यास किंवा त्यांचं वास्तव्य सुरू झालं. या डबक चाळीमध्ये वास्तव्य करत असतानाच त्यांचं माध्यमिक शिक्षण सुरू झालं. ज्यावेळेस ते माध्यमिक शिक्षण घेत होते त्याच वेळेस त्यांच्या समकालीन जे काही लोक होते त्यांच्याबरोबर ते
अतिशय हिरिरीने आणि धडाडीने शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत होते. पुढे 1907 मध्ये म्हणजे नंतर हे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर म्हणजे 1907ला ते मॅट्रिक पास झाले आणि त्यानंतरचं जे महाविद्यालयीन शिक्षण आहे ते त्यांनी एल्फिस्टन महाविद्यालयात सुरू केलं. हे शिक्षण घेत असताना शिवराम जानबा कांबळे नावाचे जे गृहस्थ होते, जे अस्पृश्य समाजामध्ये जागृतीचं काम करत होते, त्यांचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर दिसून आलेला आहे. या व्यतिरिक्त महर्षी विठ्ठल रामजी शिंदे असतील, सर नारायणराव चंदावरकर असतील, हे सुद्धा डिस्प्रेड क्लाससाठी काम करत होते. त्यांचाही प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर दिसून आलेला आहे. ते महाविद्यालयाचं शिक्षण घेत असताना इंटरपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना आर्थिक चणचण भासायला लागली आणि त्यावेळेस त्यांचे जे शिक्षक होते कृष्णराव अर्जुन केळसकर या शिक्षकांनी त्यांना मदत केली आणि त्या शिक्षकांनी यांची भेट ही डॉक्टर महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याबरोबर घालून दिली आणि सयाजीराव गायकवाड यांच्यामार्फत किंवा त्या संस्थानामार्फत त्यांना दरमहा 25 रुपये अशी मदत पुढील शिक्षणासाठी केली गेली. त्याचा परिणाम असा झाला की एक आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळं आणि स्वतः ते हुशार असल्यामुळं त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशनचं शिक्षण 1912 मध्ये पूर्ण केलं. हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानामध्ये सैन्य दलामध्ये त्यांना नोकरी मिळाली. परंतु मध्येच वडील आजारी पडले आणि त्यामुळे त्यांना ती नोकरी सोडून पुन्हा एकदा मुंबईला परतावं लागलं. तर 1912 मध्ये BA झाले तर त्यांची जिद्द होती की आपल्याला पुढील शिक्षण घेतल्याशिवाय आपण आपल्या समाजाला न्याय देऊ शकणार नाही आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुदैवाने 1913ला त्यांचं अमेरिकेमधील कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये सिलेक्शन झालं. परंतु हे सिलेक्शन झाल्यानंतर हे शिक्षण पूर्ण करायचं कसं हा एक यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे होता. याचं कारण म्हणजे आर्थिक पाठबळ. पण पुन्हा एकदा डॉक्टर सयाजीराव गायकवाड संस्थानातर्फे त्यांना मासिक 11.50 पाऊंड एवढी शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यांनी त्यांचं पुढील शिक्षण हे सुरू केलं. पण ही शिष्यवृत्ती घेत असताना त्यांना काही अटी घातल्या गेल्या. त्यातली महत्त्वाची अट म्हणजे हे उच्च शिक्षण अमेरिकेतून पूर्ण करून आल्यानंतर तुम्हाला पुढे 10 वर्ष संस्थानामध्ये नोकरी करावी लागेल आणि ती अट त्यांनी मान्य केली आणि 1913ला त्यांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांचं शिक्षण सुरू केलं. पहिलं MA आणि नंतर PhD. हे शिक्षण सुरू असताना ते खूप प्रतिकूल परिस्थितीतून आलेले असल्यामुळं परदेशी शिक्षण घेत असताना अनेक मोह असतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभन दिले जातात. तर या सगळ्यांपासून ते दूर राहिले आणि याशिवाय त्यांनी त्यांच्या घरच्यांना सुद्धा त्या स्कॉलरशिपमधून मदत केली. यावरनं त्यांचा सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस किती स्ट्रॉंग होता हे आपल्या घराप्रती किती स्ट्रॉंग होता हे आपल्याला लक्षात येईल. तिकडे शिक्षण घेत असताना त्यांना वेगळा अनुभव आला. कारण परदेशी शिक्षण घेत असताना हेवे दावे असतील, जातपात असेल किंवा वंश धर्म याचा कुठलाही स्पर्श त्यांना झाला नाही. त्यामुळे हे शिक्षण त्यांनी मोठ्या आनंदाने घेतलं. हे घेत असतानाच त्यांच्या लक्षात आलं की आपण जरी उच्च शिक्षण घेतलं तरी आपल्या समाजाचं उत्थान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यासाठी आपण झटलं पाहिजे. त्यांनी मनामध्ये असं ठरवलं होतं की सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू. त्यामुळे 1913ला अमेरिकेमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांच्या मनामध्ये
समाजाच्या उन्नतीचे प्रयत्न, समाजाची उन्नती कशी करता येईल याचं प्रत्यय किंवा याचं भान त्यांनी ठेवलेलं होतं. 1915 साली त्यांनी MA हे एज्युकेशन पूर्ण करण्यासाठी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता प्राचीन भारतातील व्यापार. आणि तो प्रबंध सादर केल्यानंतर 1915ला त्यांना MA ची डिग्री प्राप्त झाली. आणि लगेचच 1916ला भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा हा प्रबंध त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीला सादर केला आणि त्यांना PhD मिळाली. अर्थातच हे शिक्षण घेत असताना ते अनेक परदेशी जे त्यांचे शिक्षक होते त्यांच्याबरोबर चर्चा करायची. त्याच्यामध्ये RA सेलिंगमन असतील किंवा शॉर्टवेल सारखे असेल, हार्वे किंवा जॉन व्ही या प्रतिष्ठित शिक्षकांबरोबर ते नेहमी चर्चा करायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे वैशिष्ट्य होतं की आपलं जे अकॅडमिक आहे म्हणजे शैक्षणिक बाबीवर पूर्णपणे लक्ष ठेवून इतरही वाचन ते भरपूर करायचे. उदाहरणादाखल मला सांगावंसं वाटतं की बर्नार्ड रसेल असेल किंवा एडमंड बर्ग किंवा जॉन स्टुअर्ट असेल किंवा बुकर टी वॉशिंग्टन हे त्यांचे आवडते लेखक होते. आणि निश्चितच त्यांच्या वाचनातून त्यांना एक खूप मोठ्या प्रमाणात प्रेरणा मिळाली आणि त्याचा उपयोग त्यांनी भारतातल्या शिक्षणासाठी आणि आपल्या समाजासाठी निश्चितपणे केलेला दिसतो. 1916ला ज्यावेळेस त्यांनी PhDचा प्रबंध पूर्ण करून त्यांना अट घातलेली होती बडोदा संस्थानाकडनं. त्यामुळे त्यांना 10 वर्षासाठी नोकरी करायची होती बडोदा संस्थानमध्ये. पण त्यांनी मीनवाईल महाराजांना रिक्वेस्ट केली की मी माझं पुढचं शिक्षण घेऊ इच्छितो आणि त्यासाठी मी इंग्लंडला जाणार आहे. सुरुवातीला जरी होकार मिळाला तरी शेवटी आपल्याकडे जी प्रशासन असतं ते प्रशासन रिलक्टंट असल्यामुळं त्यांना ती परवानगी नंतर मिळाली नाही. मीनवाईल 6 महिने त्यांनी लंडनला काढले. त्या दरम्यान त्यांनी DSc आणि बॅरिस्टर या 2 डिग्रींना त्यांनी प्रवेश घेतलेला होता. परंतु दुर्दैवाने त्यांना संस्थानाची परवानगी न मिळाल्यामुळे 6 महिन्यामध्ये पुन्हा एकदा बडोद्याला जावं लागलं. सप्टेंबर 17 मध्ये ते बडोद्याला पोहोचले. पण दुर्दैव असं की त्यांना 10 वर्ष सर्व्हिस करणं अपेक्षित होतं. परंतु सुदैवाने त्यांनी त्यांचं ॲडमिशन हे रिझर्व म्हणून 6 ते 7 वर्षाकरता ठेवलेलं होतं. बडोद्याला आल्यानंतर तिथलं जे वातावरण असेल किंवा तिथल्या परिस्थितीमुळं ते जास्त दिवस तिथे राहू शकले नाही आणि नोव्हेंबर 17 मध्ये ते पुन्हा एकदा मुंबईला आले. मीनवाईल ते स्कूल एज्युकेशन पूर्ण करत असतानाच त्यांचं लग्न झालेलं होतं. ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस त्यांचं वय फक्त 17 होतं आणि त्यांच्या मिसेस ज्या रमाबाई त्यांचं वय फक्त मला वाटतं 9 वर्ष होतं. त्यामुळे ती एक दुसरी जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे नोव्हेंबर 17 मध्ये ते मुंबईला आले. नोव्हेंबर 17 मध्ये मुंबईला आल्यानंतर त्यांना त्यांच्या पुढं खरा प्रश्न जो भेडसावत होता तो आपलं कुटुंब चालवायचं कसं. आणि त्या अनुषंगाने नोव्हेंबर 18 मध्ये त्यांनी सिडनॅम कॉलेज जे आहे त्या सिडनॅम कॉलेजला नोकरी पत्करली. सुरुवातीला प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य म्हणून. आणि हे शिक्षण हे सिडनॅममध्ये प्राध्यापकाचं काम करत असतानाच त्यांना त्यांचं सामाजिक कार्यही सुरू झालं आणि या सामाजिक कार्यातून त्यांची कोल्हापूरचे जे शाहू महाराज त्यांच्याशी ओळख झाली. आणि ते ओळख झाल्यानंतर शाहू महाराजांनी त्यांना शिष्यवृत्ती देण्याचं कबूल केलं आणि त्या अनुषंगाने जुलै 20 ला ते पुन्हा एकदा लंडन येथे शिक्षण घेण्यासाठी गेले. म्हणजे त्यांचं DSc आणि बॅरिस्टर ही पदवी मिळवण्यासाठी. लंडनला गेल्यानंतर हेरॉड लस्की नावाचे जे प्राध्यापक होते त्यांचा खूप मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला. कारण ते नेहमी म्हणायचे लोकशाहीवादी व आदर्श समाजवादासाठी नैतिक सुव्यवस्था आधारभूत असते आणि हे त्यांना त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लागू पडत होतं.
लंडनमध्ये वास्तव्य केल्यानंतर DSc आणि बॅरिस्टर या दोन्ही पदव्या मिळवणं तसं फार काही सोपी गोष्ट नव्हती. परंतु मूलतः ते हुशार असल्यामुळं, हार्ड वर्किंग असल्यामुळं आणि प्रचंड प्रमाणात वाचन असल्यामुळं 1922ला त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी, रुपयाचा प्रश्न, यावर प्रबंध सादर केला आणि त्यांना बॅरिस्टर ही पदवी मिळाली. मीनमेल त्या अगोदर त्यांना DSc ही पदवी मिळाली होती. एकूण हा सगळा त्यांचा शिक्षणाचा जर विचार आपण केला तर त्यांच्या ज्या डिग्री होत्या त्याच्यामध्ये BA होती, MA होती, MSc होती, DSc होती, PhD होती, बॅरिस्टर होती, म्हणजे LLD बार ॲक्ट लॉ प्रमाणे त्यांना प्राप्त झालेली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षण घेतलेलं असल्यामुळं साहजिकच त्यांना असं वाटायचं की आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या समाज उद्धारासाठी व्हावं. म्हणून अज्ञान व अंधारात चाचपडत असलेल्या समाजासाठी, समाजाचा उत्कर्ष कसा साधता येईल यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केलेले दिसतात. त्यांचं असं म्हणणं असायचं, जर शिक्षण नसेल तर मनुष्य हा मानसिकदृष्ट्या, शिक्षण नसेल तर मनुष्य मानसिकदृष्ट्या हा गुलाम बनतो, सांस्कृतिकदृष्ट्या तो पंगू बनतो, आर्थिकदृष्ट्या तो दरिद्री बनतो आणि सामाजिकदृष्ट्या तो मागासलेला असतो. या सगळ्या गोष्टीवरनं त्यांना शिक्षणाचं किती महत्त्व होतं हे आपल्याला निश्चितपणे कळतं. मी तुम्हाला सांगितलं की 1920ला ज्यावेळेस ते भारतात आलेले होते, पुन्हा नंतर लंडनला गेले, त्या दरम्यान शाहू महाराजांची भेट झाली आणि शाहू महाराजांच्या समवेत त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि मानगावला जी परिषद झाली त्या परिषदेमध्ये त्यांना त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात शाहू महाराजांकडून सन्मान करण्यात आला. त्यावेळेस बोलताना शाहू महाराज असे म्हणाले होते की बहिष्कृत समाजातील सर्व लोकांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला आता खरा पुढारी मिळाला, ज्याच्याजवळ पूर्णपणे जागतिक दृष्ट्या जे काही व्हिजन असते ती व्हिजन आहे, असा तुम्हाला पुढारी मिळाला आहे. त्यामुळं मला अशी खात्री आहे की पुढील काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खंबीरपणे नेतृत्व करतील आणि संपूर्ण इतिहास बघितला तर आपल्या असं लक्षात येतं की त्यांनी संपूर्ण त्यांच्या जीवनामध्ये दलित समाजाच्या उद्धारासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आणि याच्या व्यतिरिक्त सुदैवाने त्यांना राज्यघटना लिहिण्याची संधी मिळाली, कारण ते मसुदा समितीचे अध्यक्षही होते. आपण हा सर्व इतिहास बघितला तर अगदी महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समितीची आपल्याला आठवण येते, सत्यशोधक समितीची आठवण येते. कारण हाच विचार घेऊन महात्मा फुलेही समाजामध्ये पूर्वी काम करत होते आणि शाहू महाराजही काम करत होते. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांचं फार मोठ्या प्रमाणात योगदान राहिलं आहे. ज्यावेळेस 1920ला मानगावला परिषद झाली त्यावेळेस त्यांनी शाहू महाराजांच्या कोल्हापूर संस्थानामध्ये भेट दिली आणि ते अचंबित झाले. याला पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे शाहू महाराजांनी 1902मध्ये मागासवर्गीयांना 50% आरक्षण दिलेलं होतं आणि 1917मध्ये प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं व मोफत असलं पाहिजे हा कायदा त्यांनी केलेला होता. हे सगळं बघून ते खूप प्रभावित झाले आणि त्यांचा प्रभाव म्हणजे शाहू महाराजांचा प्रभाव त्यांच्यावर कायमस्वरूपी राहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1920 पासून जरी सामाजिक कार्याची सुरुवात केलेली असते तरी त्यांच्या मनामध्ये एक नेहमी गोष्ट राहायची की दलित समाजाचा उद्धार करण्यासाठी शिक्षण हेच एक मोठं साधन आहे. शिक्षणाशिवाय उन्नती होणार नाही. विशेषतः मुलींच्या शिक्षणाबद्दल त्यांना फार मोठ्या प्रमाणात काळजी होती. ते ज्यावेळेस कोलंबियाला शिक्षण घेत होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्या वडिलांचे मित्र जे होते शिवनाथ गवनाथ जमेदर यांना 4 ऑगस्ट 2013ला त्यांनी एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केला होता
की आपल्या समाजाचा खरा उद्धार व्हायचा असेल किंवा समाज सुधारायचा असेल तर विद्यार्थ्याबरोबर विद्यार्थिनीच्या शिक्षणाला किंवा मुलाबरोबर मुलीच्या शिक्षणालाही तेवढंच महत्त्व देणं गरजेचं आहे. ते झालं तरच आपला समाज आणि पर्यायाने आपला देश किंवा राष्ट्र त्याची उन्नती होऊ शकेल. यावर एक गोष्ट लक्षात येते की त्यांना खूप मोठ्या प्रमाणात एक्सपोजर होता आणि ते विजन प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. त्यामुळे ते नेहमी म्हणायचे की बहुजन समाजाने शिक्षण घेतलंच पाहिजे. हे घेत असताना ते अजून एक गोष्टीचा उल्लेख करायचे की त्यावेळेस पूर्वीचं हिंदुस्थान असेल 6-6.5 कोटी हा बहिष्कृत समाज आहे. ते म्हणायचे की या समाजाने शिक्षण घेतलं पाहिजे, आकाशीपणे शिक्षण घेतलं पाहिजे, कारण अज्ञान व अंधारात दडपल्या गेलेल्या ह्या समाजाला तुम्हाला जर वरती आणायचं असेल तर कुठल्या तरी प्रकारचं एक प्रोत्साहन देऊन त्यांचं उत्थान करण्यासाठी त्यांनी सभोवतालच्या चढाओढीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्या चढाओढीमध्ये फार वरचा नंबर पटकावला पाहिजे, तरच समाजाची उन्नती होऊ शकते. मी अनेक वेळा हीच गोष्ट सांगतोय की समाजाच्या उत्थानासाठी शिक्षणाला महत्त्व होते, पण त्याचे अनेक टप्पे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकूणच जीवनपट बघत असताना आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की त्यांनी फक्त प्राथमिक शिक्षणाला महत्त्व दिलं असं नाही, तर त्याचबरोबर माध्यमिक असेल, त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण असेल, विद्यापीठीय शिक्षण असेल, त्यातलं सिनेट असेल, पण या व्यतिरिक्त स्त्री शिक्षण असेल, विज्ञान व तंत्रज्ञानाचं शिक्षण असेल, तंत्रज्ञानासाठी सवलती देणं कसं गरजेचं हे त्यांनी पटवून दिलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वसतिगृहाची खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी चळवळ चालवलेली आहे. त्यातला पहिला टप्पा जो आहे तो प्राथमिक शिक्षणाचा. त्यांना हे लक्षात आलं होतं की समाजाच्या उत्थानासाठी सर्वप्रथम आपण प्राथमिक शिक्षणावर भर दिला पाहिजे आणि त्यांचा नेहमीच आग्रह राहायचा की प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं असलं पाहिजे व त्याचबरोबर ते मोफतही असलं पाहिजे. आपल्या सर्वांच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल की डॉक्टर बाबासाहेबांचं एकूण शिक्षण बघता त्यांना खूप मोठ्या हुद्द्याच्या नोकऱ्या मिळत होत्या, त्या त्यांनी ॲक्सेप्ट केल्या. अनेक प्रकारचे मोठमोठ्या प्रकारचे मान मराठा मिळत होते, ते सुद्धा त्यांनी ॲक्सेप्ट केले. हे सगळं धुडकावून त्यांनी सामाजिक कार्यामध्ये उडी घेतली आणि तिथं शेवटपर्यंत तडजोड केली नाही. याचं कारण असं की त्यांचं म्हणणं असं होतं की मागासवर्गीयांना शिक्षण नसल्यामुळे गुलामीचं जीवन जगावं लागतं आणि त्याबद्दल त्यांनी 1920 मध्ये मूक नायक हे त्यांचं जे त्यांचं दैनंदिन जे चालवायचे किंवा पंधरवाड्याने जे यायचं त्याच्यामध्ये त्यांनी त्यात संपादकीमध्ये नमूद केलेलं होतं की गुलामीचं जीवन जगायचं नसेल तर शिक्षण हे महत्त्वाचं आहे. त्यांचं अजून एक म्हणणं असं होतं की ज्या ज्या देशामध्ये जिथे स्वराज्य असेल तिथं प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं मोफत मिळतं. त्यामुळं आपले जे हिंदुस्थान आहे त्याला सुद्धा स्वातंत्र्य मिळण्याची गरज आहे. ते स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच प्राथमिक शिक्षण सक्तीचं मोफत होऊ शकेल आणि सर्वांना समान न्याय मिळेल. त्या दरम्यान स्वातंत्र्याचे वारे वाहत होते, पण कम्पॅरेटिव्हली किंवा तुलनात्मक दृष्ट्या प्राथमिक शिक्षणावर फार मोठ्या प्रमाणात भर दिला जात नव्हता किंवा त्याबद्दल फारसा विचार केला जात नव्हता. याचं एक उदाहरण म्हणजे 1910 साली कायदे कौन्सिलमध्ये प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं असलं पाहिजे असं श्रीयुत माना गोखले यांनी मांडलं. परंतु दुर्दैवाने त्या समितीत किंवा त्या कायदे कौन्सिलामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा जो काही ठराव होता याला मान्यता मिळाली नाही. याउलट अनेक जे प्रतिष्ठित लोक होते त्यांनी सूचना केल्या की यापेक्षा आपण शाळा सुधारली पाहिजे, शाळा हवेशीर असल्या पाहिजे, त्याला ग्राउंड असले पाहिजे, तिथं बगीचा असला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीचं भांडवल करून प्राथमिक शिक्षण सक्तीचं असावं. हा जो कायदे कौन्सिलमध्ये जो ठराव मांडला किंवा बिल होतं ते प्राथमिक शिक्षणाचं, ते बिल काही मंजूर होऊ शकलं नाही. परंतु
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेवटपर्यंत एकच दोषा लावून ठेवला होता, तो म्हणजे शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शिक्षणाशिवाय परिवर्तनही शक्य नाही. त्यामुळं 21 व 22 मार्चमध्ये त्यांनी दक्षिण महाराष्ट्रामध्ये बहिष्कृत वर्गाची जी परिषद घेतली कागल संस्थांमध्ये, तिथं त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत असलं पाहिजे यासाठी अनेक ठराव मांडले आणि मला वाटतं हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांचं पहिलं म्हणणं किंवा पहिला ठरावच असा होता की आपण कुठलाही भेदाभेद न करता प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं व मोफत असलं पाहिजे. आपण जो समजतो त्या बहिष्कृत वर्गात शिक्षणाचा प्रसार हा अतिशय झपाट्याने होणं गरजेचं आहे, त्याशिवाय उन्नती किंवा प्रगती होणार नाही. म्हणून शिक्षणाचा प्रसार करण्यास शाळा मास्तर असतील, डेप्युटी असिस्टंट असतील, डेप्युटी सब इन्स्पेक्टर असतील, या सर्वांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यांनी ते योगदान देणं गरजेचं आहे. याशिवाय त्यांचं असं म्हणणं होतं की बहिष्कृत वर्गामध्ये मध्यम व वरिष्ठ शिक्षण घेण्यासाठी स्कॉलरशिप शिवाय दुसरा पर्याय नाही. ती स्कॉलरशिप दिलीच गेली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्या शाळा ह्या एकत्रच असल्या पाहिजे, त्या वेगळ्या नसाव्यात. हाच एक बेस घेऊन 1921 मध्ये सरकारने शिक्षणाच्या प्रगतीसाठी चंदावरकर समिती नेमली. त्या चंदावरकर समितीच्या शिफारशी जर आपण बघितल्या तर त्या अत्यंत उल्लेखनीय होत्या. दुर्दैवाने ते आक्षेप झाल्या नाही. त्यातली पहिली जी शिफारस होती, जसं आपण आता पर्स्पेक्टिव्ह प्लॅन करतो किंवा ज्याला बृहत आराखडा म्हणतो, तसं त्यांचंही म्हणणं असं होतं की 10 वर्षाचा एकूण शिक्षणाचा कार्यक्रम आखून तो अंमलात आणल्यास सरकारला 1,10,00,000 रुपये वार्षिक खर्च करावा लागेल आणि त्या बदल्यात 77 लाख रुपये खर्च हा सरकारने करावा, जेणेकरून शिक्षण घेणं सुलभ होईल. शिक्षण जर सक्तीचं घ्यायचं असेल तर थोडी वाढीव अशी तरतूद करावी लागेल आणि त्यांच्या म्हणण्यानुसार 1,83,00,000 रुपये जर जादा खर्च केला आणि त्यातले 1,21,00,000चा भार जर सरकारने उचलला तर हे आपण जे प्राथमिक शिक्षण म्हणतो ते सक्तीचं करायला सोपं जाईल किंवा मोफत सुद्धा देता येईल. त्यांचं असं म्हणणं होतं की सक्तीच्या शिक्षणासाठी जिल्हा लोकल बोर्ड, पूर्वी लोकल बोर्ड होते म्हणजे पंचायत समिती, जिल्हा परिषद लोकल बोर्ड होते, त्यामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा 2/3 खर्च हा सरकारने उचलला पाहिजे किंवा म्युनिसिपालिटीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा 1/2 खर्च हा सरकारने उचलला पाहिजे. याशिवाय त्यांचं असं म्हणणं होतं चंदावरकरांचं की शिक्षणावर जर जादा खर्च होत असेल तर त्या बदल्यात लोकांवर जर कर लावलं तर मला वाटतं ही मेंटेन करणं किंवा हे कव्हर करणं फार सुलभ होईल. आपण हे जर बघितलं तर एकूण चंदावरकर समितीच्या शिफारशी अतिशय चांगल्या होत्या, परंतु दुर्दैवाने त्या अंमलात आल्या नाही आणि त्यामुळं प्राथमिक शिक्षणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रगती झाली नाही. पुढे 1923 मध्ये त्यावेळेस मुंबई प्रांत होता आणि मुंबई प्रांताने शैक्षणिक इतिहासामध्ये प्राथमिक शिक्षण हे स्थानिक प्रांताकडे न ठेवता ते लोकल बोर्ड आणि म्युनिसिपालिटीकडे सुपूर्द केलं. म्हणजे सरकारने स्वतःचे हात काढून घेतले आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास करून असं दाखवलं की लोकसंख्या आणि शिक्षणाचं प्रमाण असं 1923 मध्ये त्यांनी कमिटीला सुपूर्द केलं. लोकसंख्येच्या दृष्टीने विचार जर केला तर बहिष्कृत समाजाची लोकसंख्या ही 2 नंबरला आहे, पण शिक्षण घेण्याचं प्रमाण हे सर्वात शेवटी आहे म्हणजे 4 नंबरला. यावरून असं लक्षात येतं की आपण शिक्षणाला बहिष्कृत समाजाच्या लोकांच्या शिक्षणासाठी ॲक्सेस देत नाही, त्यामुळे शिक्षणाचं प्रमाण हे नगण्य आहे. अशीच जर परिस्थिती राहिली आणि हे पुन्हा लोकल बोर्ड आणि म्युनिसिपालिटीकडे सोपवलं जर गेलं तर मागासवर्गीय समाजामध्ये शिक्षणाबद्दल नैराश्य, त्यांना कुठल्या प्रकारचा उत्साह राहणार नाही. त्यामुळं या शिक्षणविषयक काम करणारी संस्था स्थापन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
आणि आपल्या सर्वांना माहिती की बहिष्कृत हितकारिणी सभा ही त्यांनी स्थापन केली. त्याचा उद्देशच हा होता की शिक्षण प्रसार करणं. ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेत असतील किंवा लंडनला असतील, म्हणजे इंग्लंडमध्ये असतील, ते स्वतः विद्यार्थी असतानाच शिक्षणाचं महत्त्व त्यांना कळालेलं होतं आणि सर्वांनी शिक्षण घ्यावं यासाठी त्यांना चिंता वाटत होती की हे शिक्षण कसं आपल्याला पुढे नेता येईल. परंतु शिक्षण ही बाब शासनाने म्हणजे सरकारने सोपी खात्याकडे वर्ग केली आणि शिक्षणावर कराव्या लागणाऱ्या खर्चासाठी त्यांनी काढता पाय घेतला. त्यामुळं स्थानिक संस्थांकडे शिक्षण वर्ग केले तरी त्यामुळे फारसा फरक पडला नाही. याचं पहिलं कारण म्हणजे स्थानिक शिक्षण संस्था ज्या असतील, म्हणजे लोकल बोर्ड असेल किंवा म्युनिसिपालिटी असतील, त्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांना सामान्य गरीब लोकांना शिक्षण देण्यासाठी काय ज्ञान द्यायला पाहिजे किंवा त्यांची कुवत काय आहे हे ज्ञान व कुवत त्यांच्याकडे नसल्यामुळं या प्राथमिक शिक्षणामध्ये प्रगती होऊ शकली नाही. त्यामुळं 20 जुलै 1924 रोजी त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची संस्था स्थापन केली. तिचे खरं मुख्यतः 3 उद्देश होते. एक शिक्षणाचा प्रसार करणं, दुसरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वसतिगृह स्थापन करणं आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे शक्य असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवून देणं. आणि या व्यतिरिक्त तुम्हालाही माहिती असेल की बाबासाहेब आंबेडकरांनी वाचनालयाची चळवळ फार मोठ्या प्रमाणात सुरू केली. या बहिष्कृत हितकारिणी सभा जी आहे त्या सभेचे म्हणजे ती जी कमिटी आहे किंवा ती जी संस्था आहे त्या संस्थेचे अध्यक्ष स्वतः बाबासाहेब आंबेडकरच होते. शिवतरकर हे त्या समितीचे सेक्रेटरी होते आणि निवृत्ती जाधव हे त्या समितीचे खजिनदार होते. या व्यतिरिक्त त्यांनी राजकारणातही लक्ष दिलेलं होतं. पण हे करत असताना, समाजकारण करत असताना या शिक्षणावर कुठेही दुर्लक्ष होणार नाही याची त्यांनी शेवटपर्यंत काळजी घेतलेली होती. 1924ला ज्यावेळेस बहिष्कृत हितकारिणी सभा सुरू झाली आणि त्यांनी त्यांचं कार्य सुरू केलं आणि 12 मार्च 1927 रोजी मुंबई विधानमंडळामध्ये शिक्षण अनुदान विधेयक मांडलं गेलं आणि त्या विधेयकामध्ये या चर्चेमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं झालं पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वारंवार त्याचा उल्लेख केला. त्यांचं म्हणणंच असायचं की सामान्य जनतेला नैतिक व सामाजिक उन्नतीसाठी योग्य ते शिक्षण आपण दिलंच पाहिजे. पण सरकार दुर्दैवाने त्याच्याकडं दुर्लक्ष करतं आणि हे पटवून देण्यासाठी त्यांनी त्या विधानमंडळामध्ये एक आलेख मांडला. त्या आलेखामध्ये त्यांनी दाखवून दिलं की 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा आपण जर आढावा घेतला तर 100 विद्यार्थ्यांमधले म्हणजे 100 विद्यार्थी 1लीला प्रवेश घेत असतील त्यातील फक्त 18 विद्यार्थी हे 4थी पर्यंत जातात. यावरनं सरकार किंवा फी जी असेल ही सगळी वाया जाते. याचा नीट सांगोपांग विचार करून जर व्यवस्थित त्याची रचना केली तर सर्वांना न्याय मिळेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील. त्यामुळे शिक्षणातील ही विषमता दूर करण्यासाठी त्यांनी स्वतः खूप प्रयत्न केले. मला आज खास करून उल्लेख करायचा आहे तो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ठराव मांडले, अनेक बिलाच्या चर्चेमध्ये भाग घेतला किंवा अनेक कायदे करण्यामध्ये भाग घेतला. याचं कारण असं की आपण 1926 पासून तर 1956 पर्यंत जर बघितलं तर कुठल्या ना कुठल्या चांगल्या त्या विधानमंडळाचे सदस्य असतील, विधानसभेचे सदस्य असतील, मसुदा समितीचे अध्यक्ष असतील किंवा राज्यसभेवर खासदार असतील, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आपण तर एखादा ठराव मांडताना त्याच्या मागे कुठलं तरी अधिष्ठान असायचं. याचं कारण असं की त्यांना वेगवेगळ्या प्रकारची पदं असल्यामुळे ते सरकारला कायम या गोष्टीबद्दल आग्रह धरायचे. मी अगदी थोडक्यात उल्लेख जर केला तर 1926 ते 1937 पर्यंत ते मुंबई
विधिमंडळाचे सदस्य होते. 37 ते 42 1937 ते 42 ते मुंबई विधानसभेचे सदस्य होते. 30 जुलै 42 ते 20 ऑक्टोबर 46 ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री होते. पण त्याचबरोबर ते ऊर्जा व जलसंपदा मंत्री सुद्धा होते. 6 डिसेंबर 46 ते 24 जानेवारी 50 ते भारतीय संविधान सभेचे सदस्य होते, म्हणजे घटना समितीचे सदस्य. आणि 30 ऑगस्ट 47 ते 24 जानेवारी 50 ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर 15 ऑगस्ट 47 ते 6 ऑक्टोबर 50 ते भारताचे पहिले कायदा मंत्री होते. आणि 3 एप्रिल 52 ते 6 डिसेंबर 56 पर्यंत ते मुंबई राज्यसभेचे सदस्य होते. आणि ही सगळी पदं असल्यामुळं त्यांना प्रत्येक गोष्ट धसास लावण्यासाठी याचा नेहमीच उपयोग झाला. एक तर त्यांची हुशारी, दुसरं कायद्याचं ज्ञान आणि तिसरं म्हणजे त्यांच्याकडे असलेलं पद. या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी शेवटपर्यंत सातत्य ठेवलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भारतीय समाज रचना ही जी आहे ती विषमतेवर आधारित आहे. कारण ते वारंवार उल्लेख करायचे की ह्या समाज व्यवस्थेने बहिष्कृत समाजाला शिक्षणापासून खूप वंचित ठेवलं किंवा दूर ठेवलेलं आहे. आणि त्यामुळेच 1927 पर्यंत ही शैक्षणिक विषमता अगदी प्रकर्षाने जाणवते. त्यानंतर त्यांनी स्वतः खूप एफर्ट्स घेतल्यामुळं मला वाटतं थोडाफार प्रमाणात न्याय मिळालेला असेल. त्यांचं या प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षणाबद्दल कंटिन्यू अभ्यास चालू असल्यामुळं त्याने 1927 मध्ये असं दाखवलं की 1000 विद्यार्थी जर प्राथमिक शिक्षणाला नोंदणी करत असतील तर त्यातले शेवटपर्यंत फक्त 38च विद्यार्थी जातात. त्यावरनं त्यांचं असं म्हणणं होतं की घोड्यांची जर शर्यत असेल तर पहिल्या घोड्याला शेवटचं दिसत नाही, शेवटच्याला पहिला दिसत नाही. याचा सरळ अर्थ असा आहे की हजारामागे जर 38 विद्यार्थी सक्सेस होत असतील तर आपल्या बहिष्कृत समाजाने खडबडून जागं होणं गरजेचं आहे. आणि या शर्यतीमध्ये आपण कसे टिकाव धरू या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी 27 पर्यंत म्हणजे 1882 ते 27 पर्यंत पुन्हा एकदा आकडेवारीवरनं हेच दाखवून दिले की लोकसंख्येने बहिष्कृत समाज 2 नंबरला, परंतु शैक्षणिकदृष्ट्या अतिशय मागासलेला आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या परीने खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. खरं तर 1854 पर्यंत दलितांसाठी स्वतंत्र अशी शाळा नव्हती आणि 1855 अहमदनगर येथे पहिली शाळा सुरू करण्यात आलेली आहे. या सगळ्या विषमतेवर त्यांचं असं ते असे भाष्य करायचे की ही विषमता जर दूर करायची असेल तर विशेष सवलतीची आवश्यकता आहे. कारण हे जर नसेल तर मागासवर्गीयांना शिक्षण व इतर समाजाच्या बरोबर आणण्यासाठी विशेष दर्जा व सवलती दिल्याशिवाय ही समानता येणं शक्य नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं की महात्मा फुले व राजर्षी शाहू यांच्या नंतर हे प्रश्न धसास लावण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. मुंबई विधानमंडळामधली जी चर्चा होती म्हणजे 12 मार्च 1927 ती चर्चा करताना ते वारंवार एका गोष्टीचा उल्लेख करत होते. त्यातल्या काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यात ते म्हणायचे की हिंदुस्थान हा विविध जाती जमातीचा देश आहे. आपल्याकडे व सामाजिक व आर्थिक स्थिती ही अतिशय भिन्न आहे किंवा वेगळी आहे. त्यामुळं हे समान स्तरावर आणण्यासाठी आपण पहिला प्रयत्न करणं गरजेचं आहे. पण सर्वात महत्त्वाचं मी जे तुम्हाला म्हटलं की विशेष सवलत म्हणजे काय, जे निम्न स्तरावर असतील त्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून किंवा विशेष दर्जा देऊ किंवा सवलती देऊ त्या विद्यार्थ्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि शिक्षणासाठी उद्युक्त केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं असायचं. आणि मागासवर्गीयाच्या शिक्षणाची हेळसांड होऊ नये म्हणून आपण ज्याला कंट्रोल अँड मॉनिटरिंग म्हणतो अशी स्वतंत्र पर्यवेक्षण संस्था ही निश्चित असली पाहिजे. पण एवढंच करून भागणार नाही, पण त्यासाठी अंदाजपत्रकामध्ये खास तरतूद केली पाहिजे विशेष सवलतीची, तरच ते शक्य होईल. आता लोकल बोर्ड आणि म्युनिसिपालिटीबद्दल मी तुम्हाला सांगितलं, पण प्राथमिक शिक्षणावर
त्यांची मदार असल्यामुळं ते असे म्हणायचे की 1920 मध्ये कायद्याने मुंबई प्रांताने प्राथमिक शिक्षण हे मुंबई प्रांतातल्या ज्या काही म्युनिसिपाल्टी असतील किंवा कुठल्या ज्या तत्सम ज्या संस्था असतील यांच्याकडे वर्ग केलं आणि 1923 मध्ये मी तुम्हाला जे सांगितलं जिल्ह्यातलं शिक्षण हे लोकल बोर्डाकडे व म्युनिसिपाल्टीकडे वर्ग केलं. त्यावेळेस त्यांनी डॉक्टर परांजपे हे शिक्षण मंत्री होते आणि त्यांच्यापुढं कैफियत मांडली आणि त्या कैफियतीमध्ये त्यांनी सांगितलं की ह्या अशा धोरणामुळं अस्पृश्यांना शिक्षण मिळणं हे दुरापास्त आहे किंवा हे होणार नाही. आणि शिक्षण अनुदान विधेयकावर चर्चा करताना असा कायदा करणं चूक आहे. याचं पहिलं कारण म्हणजे जे काही त्या लोकल बोर्ड किंवा म्युनिसिपाल्टीचे जे पदाधिकारी असतील त्यांना शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव नाही हा एक भाग. दुसरं, जे काही स्थानिक संस्थांवर काम करतात ते स्वतःच अशिक्षित असतील तर त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परिस्थितीमुळे शिक्षणाचा प्रचार व प्रसार याला मोठ्या प्रमाणात खीळ बसलेली आहे आणि या सगळ्या प्रकारामध्ये सर्वात जास्त हानी ही अस्पृश्यांची झाली आहे हे जाणीवपूर्वक सांगत. या व्यतिरिक्त त्यावेळेसची जी परिस्थिती होती मुंबई प्रांताची त्यांचं म्हणणंच असं होतं की प्रत्येक स्थानिक संस्थेमध्ये एकच मागासवर्गीय असतो आणि त्याची कुवत नसते किंवा तो जो प्रतिनिधी असेल तो जे सांगेल तेवढं नेटाने सांगण्यात किंवा त्याचं ऐकतील अशी काही परिस्थिती नसल्यामुळं ही जे काही शिक्षणाबद्दल अनास्था निर्माण झाली ही बदलणं गरजेचं आहे. त्यानंतर 6 मे 1929 रोजी मुंबई सरकारचे जे शिक्षण मंत्री होते नामदार मौलवी यांनी महाबळेश्वर इथं प्राथमिक शिक्षणाच्या प्रगतीवर पुन्हा एकदा मीटिंग बोलवली. त्यावेळेस पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक आलेख मांडला. तो मात्र अतिशय डोळ्यात अंजन घालण्यासारखा आहे. त्यांनी असं दाखवून दिलं की 1920-21ला आपल्याकडे 13,000 प्राथमिक शाळा होत्या आणि 8,01,000 विद्यार्थी होते. परंतु 1926-27 पर्यंत त्या शाळांमध्ये 835 शाळांची वाढ झाली. जवळपास 2 लाख विद्यार्थी वाढले. पण खर्चाचा जर विचार केला तर 1920-21ला 1,27,00,000 रुपये खर्च होता आणि 1926-27ला तो खर्च मात्र 1,98,00,000 आला. हे सगळं त्यांनी त्यावेळचं काँग्रेस म्हणजे महात्मा गांधीजींची स्वातंत्र्याची चळवळ होती आणि यांना अपेक्षित होतं की स्वातंत्र्याच्या चळवळीबरोबर प्राथमिक शिक्षणाचा मुद्दा पुढे लावून धरला पाहिजे. हे सगळं महात्मा गांधींना त्यांनी दाखवलं आणि राष्ट्रीय काँग्रेस पुढं हा प्रश्न मांडला गेला आणि त्यामुळं हरिजन वृत्तपत्र जे होतं आंबेडकरांनी सुरू केलं त्याच्यामध्ये गांधीजींनी जी मुलाखत दिली त्यावेळेस महात्मा गांधीजींनी प्राथमिक शाळेचा उद्धार होण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचे मुद्दे मांडले. महत्त्वाचा जर विचार केला तर हा कायदा जो आहे तो मूलतः सदोष होता. त्यामुळं 1921 सालच्या ज्या चंदावरकर समितीच्या शिफारशी त्या दुर्दैवाने एकतर 2/3 शिक्षणाचा जो लोकल बोर्डाचा भार आहे तोही सरकारने उचलला नाही, 1/2 जो म्युनिसिपाल्टीचा आहे तो उचलला गेला नाही, लोकांवर कर लावून प्राथमिक शिक्षण सक्तीचं किंवा मोफत करण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे तेही केले गेले नाही आणि ज्यादा निधीच्या उपलब्धीसाठी कुठल्याही प्रकारचे प्रयत्न न झाल्यामुळे 20व्या शतकाच्या दुसऱ्या दशकामध्ये हा कायदा झाला. पण या सदोष कायद्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याला 2 गोष्टी कारणीभूत झाल्या. एक तर शिक्षणावर ताबा राहिलेला नाही आणि दुसरं म्हणजे सक्तीचं तत्व किंवा सक्तीचं शिक्षण अंमलात आणण्याची जबाबदारी ही कुणीही स्वीकारली नाही. या दोन्ही बाबतीत शिक्षण कायदा हा सदोष झाला आहे. त्या अगोदर आपल्या सर्वांना माहिती की 1882 मध्ये महात्मा फुलेंनी हंटर आयोग जो आहे त्याच्यापुढे या शिक्षणाबद्दलची व्यथा मांडली होती आणि त्यावेळचं जे इंग्रज सरकार होतं त्यांच्यापुढे ही व्यथा मांडताना त्यांनी सांगितलं होतं की शिक्षण हे सक्तीचं करणं फार गरजेचं आहे. आता शिक्षणावर ताबा ठेवण्यास असमर्थ म्हणजे काय तर
त्या शिक्षणाचे ध्येय व त्याची पद्धती याची कल्पना नसल्यामुळे ताबा ठेवू शकले नाही. आणि सक्तीचे तत्व अंमलात आणण्याची जबाबदारी जी होती ती खरं तर सरकारने स्वीकारायला पाहिजे होती. पण त्यांनी तो भार दुसऱ्याकडे सोपवला, ज्यांना शिक्षणाबद्दल फार आसक्ती किंवा फार ॲफिनिटी नसल्यामुळं हे सक्तीचं तत्व अंमलात आणण्यामध्ये कुठेतरी कमी पडले. त्यामुळं ते खूप आग्रहाने म्हणायचे, शिक्षण म्हणजे काय रस्ते बांधणे, गटार बांधणे वगैरे असे कामं नाही आहे, किंवा ते उपरोधात्मक बारवाई कारभाराने शिक्षणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार नाही. त्यामुळं ह्या कायद्याबद्दल त्यांचं एकच म्हणणं होतं, असंही जर 80 ते 85% शिक्षणाची जबाबदारी सरकार आणि 15 ते 20% जर स्थानिक संस्था घेणार असतील तर ह्या शिक्षणाची पूर्णतः जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. यासंबंधी बहिष्कृत हितकारांनी सभा जी आहे किंवा त्या सभेच्या वतीने 29 मे 1928 रोजी मुंबई प्रेसिडेन्शियल दलित वर्गाच्या अशैक्षणिक अवस्थेविषयी डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय संवैधानिक आयोगास एक निवेदन दिले. त्यात त्यांनी असं 1853 ते 1928 पर्यंत दलितांच्या शैक्षणिक बाबींचा पूर्ण आढावा घेतलेला होता आणि त्यांनी चिंता व्यक्त केली. पण त्याचबरोबर त्यांनी काही उपाय सुचवलेले होते. त्यातले 3 उपाय फार महत्त्वाचे, की त्यांचं म्हणणंच असं होतं, जोपर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचं होत नाही आणि या शिक्षणाचा कायदा व शिक्षण कारभाराचे शाळा बोर्डांना केलेले हस्तांतरण रद्द होत नाही, तोपर्यंत दलितांची होणारी जी हानी आहे ती त्यांना असं वाटायचं की कमी होणार नाही. प्राथमिक शिक्षणाची सक्ती बंधनकारक आणि शाळा या प्रवेशाच्या कायद्याचे सक्तीचे पालन केल्याशिवाय, म्हणजे प्रत्येकाला सक्तीचे पालन केल्याशिवाय अनुकूल परिस्थिती निर्माण होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शिक्षणाविषयी आकर्षण निर्माण व्हावे यासाठी शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणं गरजेचं आहे. डॉक्टर आंबेडकर जसं प्राथमिक शिक्षणावर बोलायचे तसंच माध्यमिक शिक्षणावरही त्यांनी फार मोठ्या प्रमाणात भाष्य केलेलं आहे. म्हणजे मागासवर्गीय लोकांना घटनात्मक आणि कायदे बनवण्याचे अधिकार प्राप्त करून देण्याचा कार्यात आंबेडकरांच्या प्रयत्नाचा आणि उत्साहाचा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे बुद्धीचा बराच भाग होता. पण हे करत असताना शिक्षणात मागासलेले असल्यामुळं शिक्षण हीच आपल्या लोकांची मोठी गरज आहे हे लक्षात घेऊन त्यांनी माध्यमिक असेल किंवा महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रयत्न करण्यासाठी सुरू केलेले होते. त्यामुळं ही जाणीव झाल्यामुळं त्यांनी बहिष्कृत हितकारिणीची सभा पुन्हा एकदा घेतली 14 जून 1928 रोजी आणि ती त्यांनी विसर्जित केली आणि त्याऐवजी बहिष्कृत वर्गात मोठ्या प्रमाणात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर भारतीय बहिष्कृत समाज शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली. त्यांचं असं म्हणणं होतं की अस्पृश्य समाजामध्ये माध्यमिक शिक्षणावर खर्च करणे इतके ऐपत नाही. दुसरं, सरकारचं जे धोरण होतं म्हणजे त्यावेळेचं मुंबई प्रांताचं जे सरकारचं धोरण होतं त्यातलं 36% शिक्षण हे फीमधून जे पैसे वसूल व्हायचे त्यातनं केलं जायचं. त्यावरनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की फीमध्ये वसूल करून जर आपण शिक्षण देत असेल तर मला वाटतं अस्पृश्य समाजाला कधीही न्याय मिळणार नाही. तर ही तरतूद ही गव्हर्नमेंटकडनंच व्हायला पाहिजे. या संदर्भात 8 ऑक्टोबर 1928 रोजी त्यांनी राज्यपालांकडे एक निवेदन दिलं आणि त्यामध्ये अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांना जर शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी छात्रालय किंवा वसतिगृह स्थापन करणंही गरजेचं आहे. सुदैवाने त्यांचं हे मान्य राज्यपाल महोदयांनी मान्य केलं आणि 5 छात्रालये सुरू करण्यासाठी त्यांनी मान्यता दिली. हे करणं का गरजेचं होतं की जोपर्यंत विद्यार्थ्याला वसतिगृहात राहता येत नाही तोपर्यंत त्याचा जो काही चरितार्थाचा प्रश्न असतो कुटुंबाचा तो एक वेगळ्या प्रकारे सुटू शकणार होता. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे शिक्षणासाठी जो प्रसार होता तो ऑटोमॅटिक होणार होता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यातून विद्यार्थी माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी उद्युक्त होणार होते. त्यांनी त्यावेळेची आकडेवारी दिली माध्यमिक शाळेंची. 1 लाख विद्यार्थी जर
पहिलं ॲडमिशन घेत असतील तर शेवटपर्यंत म्हणजे 11वीपर्यंत फक्त 1 लाखातले 14 विद्यार्थी जात होते. ही दुरावस्था कुठेतरी दूर झाली पाहिजे म्हणून ते असं म्हणायचे की आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती देणं गरजेचं आहे. त्याचं दुसरं असं म्हणणं होतं की बहिष्कृत समाजामध्ये माध्यमिक शाळेमध्ये विद्यार्थी का पाठवला जात नाही तर तो दुहेरी बोजा समजला जातो. एक म्हणजे त्याच्या फीवर होणारा खर्च, दुसरं तो मुलगा कामाला हाताशी आला तर तो जर कामावर गेला तर त्याचे मिळणारे पैसे आपल्याकडून जातील किंवा त्याच्यात मिळणारं मानधन असेल ते आपल्याला मिळणार नाही, असा दुहेरी बोजा वाटायचा. आणि त्यामुळं माध्यमिक शिक्षणावर होणारा जो खर्च आहे तो फीद्वारे वसूल न करता त्याची जर तरतूद केली किंवा शिक्षणावरचं फी जर कमी केली तर ते शक्य होईल. जसं माध्यमिक आहे तसं उच्च शिक्षणाबाबतही त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. त्यांचं म्हणणंच असं होतं की शिक्षण ही स्वातंत्र्याची प्रेरक शक्ती होती. त्यामुळे ते म्हणतात की हिंदू समाजाच्या अगदी खालच्या थरातून मी आल्यामुळं मला शिक्षणाचे महत्त्वही पूर्ण कळलेलं आहे. मी असं म्हणणार नाही की अन्न वस्त्र निवारा नको, पण आपण समाजातल्या प्रत्येक घटकाला अन्न वस्त्र निवारा देणं म्हणजे सर्व काही असं नाही, तर अन्न वस्त्र निवारा देऊन आपण त्यांना गुलाम बनवतो. त्यापेक्षा शिक्षण देऊन जर त्यांना स्वावलंबी बनवलं तर मला वाटतं समाजाचं मोठ्या प्रमाणात उत्थान होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणामुळं मोठ्या प्रमाणात न्यूनगंड दूर होईल. त्यांचं म्हणणं असं असायचं की स्वतःच्या आणि राष्ट्राच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे हे प्रत्येक बहिष्कृत समाजातल्या व्यक्तीला समजून सांगणं गरजेचं आहे आणि त्याला सर्वात चांगला उपाय म्हणजे उच्च शिक्षण. त्यामुळं ते असं म्हणायचे की शरीराचं पोषण कमी झालं तर माणूस हातबल होऊन अल्पायुषी होतो, परंतु शिक्षणाअभावी तो जर निर्बुद्ध राहिला तर तो फक्त गुलामगिरी पत्करतो. हे सामाजिकदृष्ट्या अतिशय वाईट आहे. आणि हेच मत त्यांनी संवैधानिक आयोगापुढं या शिक्षण अवस्थेविषयी त्यांनी मांडलेलं होतं. म्हणजे 1854 ते 1928चा ज्यावेळेस त्यांनी आलेख मांडला तो जसा प्राथमिकचा होता, माध्यमिकचा होता, तसा उच्च शिक्षणाबद्दलही होता. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 1 लाखामधला क्वचित एखादा विद्यार्थी हा उच्च शिक्षणापर्यंत पोहोचतो. त्यामुळं हे एक सामाजिक व धार्मिक दासत्वाचं मूळ कारण आहे, ते सुद्धा हटवणं गरजेचं आहे. त्यांच्या दृष्टीने ते असे म्हणायचे की शिक्षणाचं व्यापारीकरण होत आहे. खरं तर त्यावेळेस फी कमी होती, पण ते व्यापारीकरण होत आहे असं म्हणण्यामागं कारण असं की तेवढी ताकद ही कुणाकडेही नव्हती. त्यामुळं 12 मार्च 1927 रोजी मुंबई विधानमंडळाचं जे विधेयक आहे त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की कला शाखेमध्ये जर एखादा विद्यार्थी शिक्षण घेत असेल तर त्याला सुद्धा शिक्षणासाठी 35 ते 36% म्हणजे त्याच्या फी पोटी किंवा संपूर्ण शाळेचं शिक्षण घेण्यासाठी किंवा त्या महाविद्यालयाचं शिक्षण घेण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना 36% फी मार्फत वसूल केलं जातं. हा मला वाटतं एक अन्याय आहे. म्हणून ते म्हणायचे की शिक्षणाचं व्यापारीकरण व्हायला नकोय. किंवा ते असे म्हणायचे की शिक्षण हे सर्वांना सहजपणे उपलब्ध झालं पाहिजे आणि त्यासाठी उपलब्ध जे मार्ग आहे त्याचा अवलंब करून आपण या शिक्षणाला प्रोत्साहन दिलेलं पाहिजे. कारण मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये फी भरण्याची कुवत नसल्यामुळं ते साहजिकच उच्च शिक्षणापासून खूप दूर राहतात. त्यानंतर विद्यापीठीय शिक्षणाबद्दल त्यांचं असं मत होतं की त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की मुंबई विद्यापीठ होतं आणि मुंबई विद्यापीठाच्या सुधारण्यासाठी मुंबई शासनाने एक कमिटी नेमली होती, सर चिमनलाल एस शटलवार यांची. 13 सदस्यीय कमिटी होती. त्याची खूप मोठी प्रश्नावली तयार केली होती आणि 321 निवडक जे शिक्षणप्रेमी होते यांच्याकडे ती प्रश्नावली पाठवलेली होती. त्यातले एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्या प्रश्नावलीबद्दल त्यांनी आपली मतं खूप परखडपणे मांडली आणि ती मला वाटतं खूप महत्त्वाची पण आहे. ते पहिलं म्हणायचे की विद्यापीठीय शिक्षणाचं ध्येय आणि कार्य काय आहे हे पहिलं नीट समजून घेतलं पाहिजे.
वर्तमान विद्यापीठ शिक्षण यंत्रणेमध्ये काय उणिवा आहे या सुद्धा आपण समजून घेतल्या पाहिजे. त्यानंतर या शिक्षणामुळं विविध जाती जमातीमध्ये जे सांस्कृतिक आदानप्रदान होतं त्या सांस्कृतिक आदानप्रदानाचं योगदान कसं आहे, त्यात विद्यापीठाची भूमिका काय हे समजली पाहिजे. त्यानंतर उच्च शिक्षण व संशोधनामध्ये शिक्षणाचं विद्यापीठाचं काय योगदान आहे. त्यानंतर परीक्षावृत्ती विद्यापीठाला शिक्षणावृत्ती विद्यापीठामध्ये आपल्याला कसं रूपांतरित करता येईल याचाही विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यापीठ व समाज व विद्यापीठ व शासन यांचे परस्पर संबंध कसे आहेत आणि विशिष्ट जाती जमातीत विद्यापीठ शिक्षणाच्या प्रसारासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. या सगळ्या प्रश्नावलींचा डॉक्टर आंबेडकरांनी खूप मोठ्या प्रमाणात फायदा घेतला, कारण हे अनेक प्रश्न मांडून त्यांनी समाजाचं व सरकारचं लक्ष मागासवर्गीय शिक्षणाकडं आकर्षून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सिनेटबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांचा नेहमी आग्रह असायचा की सिनेटमध्ये हे मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व मिळालंच पाहिजे. त्यामुळं विधिमंडळातल्या तडजोडीमध्ये त्यांनी विधिमंडळातल्या चर्चेप्रसंगी कुठलीही तडजोड न करता हा आग्रह त्यांनी कायम ठेवलेला दिसतो. यात अजून एक उल्लेखनीय गोष्ट आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की जे मागासवर्गीय जे विद्यार्थी असतील त्यांना म्हणजे त्यांची कैफियत मांडताना त्यांनी असं म्हटले की विद्यापीठ शिक्षणाचा प्रचार व प्रसार झालाच पाहिजे, पण त्याचबरोबर फक्त आपण उच्च दर्जाचं शिक्षण देतोय किंवा त्यांची दर्जा सुधारण्यासाठी काही लोकांना मंत्रीपद मिळत असतील, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं प्रशासकीय पदं त्यांना मिळणं गरजेचं आहे. कारण प्रशासकीय पदं जर मिळाली तरच समाजाची संरचना कळते, समाजाची दुःख कळतात आणि समाजामध्ये काय करणं गरजेचं आहे यासाठी या सिनेटने या लोकांना प्रशासकीय पदं मिळण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं आपण सर्वांना माहिती आहे या उच्च शिक्षणाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी 1945ला त्यांनी स्वतः पीपल्स एज्युकेशन शिक्षण संस्था सुरू केली. सुरुवातीला मुंबईला सिद्धार्थ आणि औरंगाबादला मिलिंद, या व्यतिरिक्त शिक्षण संस्थेचं इतर ठिकाणी काम सुरू होतं, ते आपल्याला मला वाटतं माहीतच आहे. हे सगळं करत असताना ते स्वतः उच्च विभूषित होते, स्वतः त्यांना शिक्षणाची जाणीव होती. त्यामुळे ते असं म्हणायचे की विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार हा त्याच लेवलला करणं गरजेचं आहे. याचं कारण असं की स्पेसिफिकली बहिष्कृत समाजाचा त्यांनी जर विचार केला तर कला आणि कायदा या दोन विद्याशाखेमध्ये शिक्षित झालेले दिसतात, परंतु विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये त्यांची प्रगती शून्य आहे. आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये जर प्रगती झाली नाही तर कुठल्याही प्रकारची कौशल्य अवगत करण्याची त्यांच्यामध्ये ताकद राहणार नाही. थोडक्यात त्यांना कुठल्याही प्रकारची चांगली नोकरी मिळणार नाही. यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये प्राधान्याने प्रवेश देणं गरजेचं आहे. त्यांनी त्या काळामध्ये एक उदाहरण दिलं होतं, धनबाद येथील भारतीय खाणीकर्म तंत्र शिक्षण शाळेचं, तर ज्या शाळेमध्ये एकूण 97 प्रशिक्षणार्थी होते, त्यात एकही अनुसूचित जातीचा नाही. त्यामुळे ते म्हणायचे की अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विशेष प्रावधान करण्याची नितांत आवश्यकता आहे की जेणेकरून त्याही विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल एक गोडी लागू शकते. याच अनुषंगाने त्यांनी असं सांगितलं होतं की तंत्रज्ञान शिक्षणामध्ये सवलती दिल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. याच्या त्यांनी 3-4 कारणं दिली होती की पहिलं महत्त्वाचं म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षणामध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी किमान शैक्षणिक पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काही जागा रिझर्व्ह करणे किंवा आरक्षित करणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त अशा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क माफ करणं किंवा वेगळ्या प्रकारची स्कॉलरशिप देणं गरजेचं आहे. त्यानंतर केंद्रीय शिक्षण शुल्क बोर्डावर किंवा शिक्षण सल्लागार बोर्डावर अनुसूचित जातीला प्रतिनिधित्व देणं गरजेचं आहे. हे सगळं झालं तरच या अनुसूचित जातीतील विद्यार्थी तंत्रज्ञानाचं शिक्षण घेऊन वेगळ्या प्रकारचे कौशल्य अवगत करतील
आणि ते समाजाची प्रगती करू शकतील. जर तंत्र शिक्षण नसेल तर प्रगती नाही, आणि ती प्रगती झाली नाही तर आर्थिक स्थिती कधीही सुधारणार नाही. आज आपण जे बघतोय NEP मध्ये की अप्रेंटिसशिप कंपल्सरी होती, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की प्रत्येक विद्यार्थ्याला शिकाऊ उमेदवार किंवा अप्रेंटिसशिप देणं गरजेचं आहे, की जेणेकरून त्यांना रोजगाराच्या संधी या उपलब्ध होऊ शकतील. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं की स्त्रियाच्या शिक्षणाबद्दल ते खूप सजग होते. त्यांनी कोलंबियामधून त्यांच्या वडिलांच्या मित्रांना हे पत्र लिहिलं होतं तर स्त्री शिक्षण असणं का गरजेचं आहे, कारण आपल्या समाजामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान असतं. त्यांचे हक्क हिरावून घेतले जातात. चूल आणि मूल या 4 भिंतीच्या आतच त्यांचा हा विचार केला जातो. त्यामुळं 20 जुलै 1942ला ज्यावेळेस नागपूर येथे अखिल भारतीय दलित महिला परिषद आयोजित केली गेली, त्यावेळेस त्यांनी स्त्रियांना उद्देशून काही गोष्टी सांगितलेल्या होत्या. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या मुलांना पहिल्यांदा शिक्षित करा किंवा शिक्षण द्या. हळूहळू त्यांच्या मनामध्ये महत्वाकांक्षा जागृत करा. शिक्षणाबद्दलची सजगता कशी राहील याबद्दल त्यांना ज्ञान द्या. तुम्ही त्यांच्या मनावर हे बिंबवलं पाहिजे की तुम्ही थोर पुरुष होणार आहात, शिक्षणामुळे तुमची उन्नती होणार आहे. त्यांच्या मनातला न्यूनगंड नाहीसा करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलींचं लग्न हे लवकर करू नका किंवा लग्नाची घाई करू नका. त्यानंतर 20 जुलै 1942 रोजी दुसऱ्या एका ठिकाणी ज्यावेळेस ते मजूर खात्याचे मंत्री होते, ते पद ग्रहण करून आल्यानंतर मुंबईतील दलित स्त्रियांनी म्हणजे श्रीमती दोंदे यांच्या अध्यक्षतेखाली जी त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला, त्यावेळेस ते म्हटले की प्रस्तावित समाज व्यवस्थेमुळे स्त्रियांवरील बंधनामुळे भारत देश प्रगती करू शकलेला नाही. किंबहुना ते असंही म्हणायचे की पारतंत्र्यात आपण राहतो, त्यामध्ये स्त्री शिक्षणाचा अभाव हेही एक कारण असू शकतं. अर्थात हे त्यांचं वैयक्तिक मत होतं. आणि मला माहिती आहे की 1927ला त्यांनी महाड सत्याग्रहात सर्व स्त्रियांना एकत्र करून एकत्र काम करण्याची, सर्वात महत्त्वाचं म्हणजे अस्पृश्य दर्शक चिन्ह किंवा दागिने न वापरण्याची इच्छा प्रदर्शित केली किंवा तेही शपथ घेतलेली होती. आणि अप्रत्यक्षपणे स्त्रियांना वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना जागृत करणं हा त्यांचा हेतू त्यांनी साध्य केलेला होता. आणि सर्वात शेवटचं म्हणजे वसतिगृहाची त्यांनी चळवळ चालवली. हे मी तुम्हाला सांगितलंच, कारण बहिष्कृत हितकारिणी सभेचा तो एक उद्देश होता आणि तो त्यांनी सफल केला. त्यांचं म्हणणं असं असायचं की आपण शिष्यवृत्ती देतो, त्यातनं काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात, परंतु त्याचबरोबर फक्त शिष्यवृत्ती देणंच एवढं काम नाही, पण विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय करून देणं किंवा उपलब्ध करून देणं हे अत्यंत गरजेचं आहे. कधी कधी शिष्यवृत्तीचा पैसा सत्कारणी लागू शकत नाही, पण वसतिगृहामधून तो विद्यार्थी प्रगल्भ होतो, सांस्कृतिक आदान-प्रदान त्याच्यातून वाढतं, त्याला शिक्षणाबद्दलची आस्था निर्माण होते, त्याला त्या वसतिगृहामधनं एक चांगल्या प्रकारचा एक्सपोजर मिळतो आणि तो एक चांगला नागरिक बनू शकतो. या दृष्टीने आपण वसतिगृहाची चळवळ सुरू करणं गरजेचं आहे. त्यांनी वसतिगृहाची जी बहिष्कृत हितकारिणीची सभा घेतली 23/11/1924ला, त्या सभेमध्ये ते स्वतःच अध्यक्ष होते. त्यावेळेस पहिलं वसतिगृह त्यांनी सुरू करण्याचं ठरवलं सोलापूर येथे. आणि त्यातल्या ज्या काही इतर बाबी असतील म्हणजे सरकारची परवानगी असेल, जागा मिळवणं असेल, वसतिगृहाची स्थापना असेल, याचा सगळा पाठपुरावा करून 1925मध्ये त्यांनी पहिलं वसतिगृह सोलापूर येथे सुरू केलं. आणि नंतर ती वसतिगृहाची चळवळ ही अव्याहतपणे सुरू राहिली आणि त्याचा निश्चितच या बहिष्कृत समाजाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला. एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या जीवनपटाचा आणि शिक्षणविषयक विचाराचा जर आपण आढावा घेतला तर काही गोष्टी आपल्याला जाणीवपूर्वक इथं लक्षात घ्यावं लागतील. त्यातलं त्यांनी प्राथमिक, माध्यमिक, उच्चस्तरीय शिक्षण असेल, विद्यापीठी शिक्षण असेल, यावर फार मोठ्या प्रमाणात
भर दिला. अतिशय मूलगामी विचार त्यांनी शेवटपर्यंत मांडले. त्यांचं म्हणणं असायचं की गरीब व खेड्यातला विद्यार्थी हा शिकलाच पाहिजे. स्त्री शिक्षणाला प्राधान्य देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या सर्वांना माहिती की भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे अशी त्यांनी कलमही घातलेली आहे. पण खरी ऑलराऊंड डेव्हलपमेंट किंवा सर्वांगीण विकास जर होण्याचा असेल तर भारतीय समाजच हा सुशिक्षित झाला पाहिजे. त्यांनी स्वतःचं शिक्षण हे नामांकित विद्यापीठामध्ये घेतलेलं असल्यामुळं त्यांना असंही वाटायचं की आपल्याकडं प्रस्थापित झालेले जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठांनी त्याच प्रकारचं म्हणजे परदेशी विद्यापीठाप्रमाणे शिक्षण देणं गरजेचं होतं. पण हे विचार मांडताना त्यांच्या असंही लक्षात आलं की हे सर्व घटकापर्यंत विचार पोहोचणार नाही. म्हणून त्यांनी मूक नायक असेल, बहिष्कृत भारत असेल, जनता प्रबुद्ध या प्रकारचे वृत्तपत्र चालवले. ते काय कमी नाही म्हणून निरक्षर जे लोक असतील त्यांना याची जाणीव व्हावी म्हणून त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यकर्ते तयार केले. विविध परिषदा असतील किंवा कायदे मंडळाची चर्चा असेल, विधिमंडळातली चर्चा असेल, प्रत्येक ठिकाणी शासन दरबारी आपलं मत मांडलं त्यांनी आणि सरकारला पॉझिटिव्हली त्याच्याबद्दल विचार करायला लावला. म्हणूनच मला वाटतं त्यांचं हे कार्य हे खूप मोठ्या प्रमाणात उल्लेखनीय आहे आणि त्याला आपण खरोखर चांगल्या प्रकारचं दाद देणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि आतासुद्धा आहे. थोडक्यात असं काही 1920 ते 1947 या काळातली स्वातंत्र्य चळवळीची वैचारिक पार्श्वभूमी, त्यावेळचं असतील राजकीय वातावरण या सर्वांमध्ये मागासवर्गीयांचा प्राथमिक, माध्यमिक, उच्च शिक्षणाबाबत मूलगामी वैचारिक भूमिका त्यांनी मांडली. त्यासाठी लागणारी प्राथमिक बैठक तपासणी तयारी त्यांनी पूर्वीच केलेली होती. त्यामुळे 1947ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर घटनेमध्ये त्यांना या बैठकीचा वापर करता आला. आज मागासवर्गीयांना शैक्षणिक प्रगतीचा आलेला आलेख हा 1920 ते 1947, 1920 ते 1956 या सालातील वैचारिक बैठकीवरच जोपासलेला दिसून येतो. एकूण त्यांचं हे शिक्षणाबद्दलचं कार्य हे अतिशय महनीय आहे आणि उल्लेखनीय आहे आणि त्याचा निश्चितच सर्व समाजाला मोठ्या प्रमाणात फायदा झाला. थँक्यू. जब लेकिन ऐसे नौजवान लड़के और लड़कियां राजनीति के अंदर आएंगे तो देश के अच्छे दिन आने वाले हैं, ये आप समझ लीजिए. युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण, राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशानं जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे. या तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत. ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे. जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे. ती इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांमध्ये बघून खरंच खूप अभिमान वाटतो. देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणारं आहे. आताच्या राजकारणामध्ये जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमची फेस व्हॅल्यू ही आता आपण स्वतः त्या ठिकाणी क्रिएट करायला शिकलं पाहिजे. जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे नेऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही. अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे. हिंदुस्थानी हे एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे. समाजासाठी चांगले नेतृत्व निर्माण करणं हा महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं. परंतु बांधवांनो, तुम्हाला तुमचं चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा.
सारं पैशावरच होतं काय असं नाही, काय गरज नाही पैशाची. फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे. त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे. आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही. मलाच पाहिजे, मलाच चेअर पाहिजे बिलकुल नाही. जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावं. महाराष्ट्र गोवा राज्यातून या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या संयुक्त विद्यमानं ही युवा संसद चालवली जाते. या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आहे. तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे आदर्श सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं कारण राजकारण घाण आहे. अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारात, तर साफ होईल, लक्षात घ्या. त्यामुळे माझी तरुण मुलांना ही विनंती आहे, आई वडिलांनी जरी सांगितलं राजकारण खराब आहे तर ते अजिबात ऐकू नका. आपण चांगले असू, आपण ठरवलं भ्रष्टाचार करायचा नाही, आपण ठरवलं सचोटीने वागायचं, आपण ठरवलं सामान्य माणसाची बांधिलकी ठेवायची, तर आपलं राजकारण चांगलं होऊ शकतं. युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील व्यक्तींचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांवरील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री, संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो. कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम जगात सर्वात मोठ्या असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानही माझे खूप शार्प आहेत, ते पटकन विश्लेषण करतात. त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा पोरगा आहे, खूप गट्स असणारा पोरगा आहे. आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो. असा या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा.